हे आपल्याला समजतच नाही. ओके. सो आजच्या या वेबिनार मधून आपण तुम्हाला हे सांगण्याचा, हे समजवण्याचा किंवा या कोर्स तर्फे तुम्हाला जे काही बेनिफिट्स मिळणार आहेत, आपले जे स्पीकर आहेत ते तुम्हाला सांगतीलच. सो मुद्दा हा आहे की आपण आपली कोड प्रॅक्टिस नंबर ऑफ इयर्स कसे रेड्यूस करू शकतो, इन्कम आपलं आपण कसं ऍड करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. आणि त्याच ह्याच्यावर जर का आपण विचार केला की माझ्याकडे डिवोर्सचे मॅटर्स येत आहेत, डीव्हीचे मॅटर्स येत आहेत, पण मला ते चालवता येत नाहीये, मग माझ्याकडे ऑप्शन काय? आयदर मी ते असाइन करेन किंवा सिनियरकडनं हेल्प घेईन. अर्थात सिनियरची तुम्हाला त्याच्यामध्ये किती मदत होईल हे हा वेगळाच मुद्दा आहे. सो का नाही तुम्ही असा विचार करत की माझ्याकडे आलेल्या मॅटर्समध्ये मीच एक्सपर्ट होईन आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने, आता हा एआयचा जमाना आहे, सो ऑनलाईन पद्धतीने एखादं इन्स्टिट्यूट जर का आपल्याला एखादा कोर्स अवेलेबल करून देत आहे, अँड दॅट प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स मित्रांनो. सो तुम्हाला या कोर्समधून पूर्णपणे कोर्टात फ्रॉम अगदी स्क्रॅच पासून, जर का सांगायचं गेलं अगदी स्क्रॅच पासून म्हणजेच क्लायंट हँडलिंग पासून टिल जजमेंट पर्यंत ज्या ज्या कोर्टामध्ये चाललेल्या प्रोसिडिंग्स असतात त्याची तुम्हाला आम्ही डिटेलमध्ये माहिती या कोर्सच्या माध्यमातून देणार आहोत. तुम्हाला त्याच्यामध्ये जे आम्ही ड्राफ्ट कोर्टामध्ये फाईल केलेले आहेत ॲज अ सॅम्पल नोट सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही शेअर करणार आहोत. सो तुम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने या कोर्सकडे बघावं. त्याच्यामध्ये सिलेबस आहे जे आता आपले स्पीकर तुम्हाला सांगतीलच, तर त्या अनुषंगाने तुमचे डाऊट्स पण क्लिअर होतील. सो आय होप की आमचा जो काही हा छोटासा प्रयत्न आहे तुमच्या लीगल करिअरला एन्हान्स करण्याचा, व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला गेन करून देण्याचा आणि लास्टली तुमचं इन्कम गेन करण्याकरता. सो ते मी अशी आशा करेन की तुम्हाला आजच्या या वेबिनारमधून या सगळ्यांची माहिती तर मिळेलच आणि तुम्ही या कोर्सला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देखील द्याल अशी मी आशा करते. सो आता मी तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपले जे स्पीकर आहेत ॲडव्होकेट कातोरे यांच्याकडे सेशन हँडओव्हर करते आणि सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी आपल्या पार्टिसिपेंट्सला ॲड्रेस करावं. ओव्हर टू यू सर. Thank you, madam. So basically, welcome all the participants to today's webinar. Secondly, the intentions of the webinar हे जे आहे ते that has been expressed by the madam to you. तुम्हाला सांगितलंय की what is the intent of the webinar. आपण कुठल्या इंटेन्शननी हा वेबिनार घेतोय. डेफिनेटली वी कॅन से दॅट की आता जे काही होऊ घातलेले आपल्या इन्स्टिट्यूट मार्फत 2 कोर्सेस आहेत. अपकमिंग कोर्स आहे इन रिस्पेक्ट ऑफ डिवोर्स अँड सेकंडली द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. या दोन्ही कायद्यांवरचे जर खटले आपण आता बघितले किंवा केसेस आपण बघितले तर आपल्याला डाटा असा मिळेल की जवळपास जुलै 2022 पर्यंत ओव्हर 11 लाख केसेस वेअर पेंडिंग. आता तो जवळपास 50 लाखाच्या आसपास त्या केसेसच्या पेंडन्सीचा डाटा गेलेला आहे. सो मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स और डिवोर्स केसेस, मेंटेनन्स केसेस, सो दीज केसेस रॅपिडली अनफॉर्च्युनेटली इन्क्रीजिंग इन अवर सोसायटी. आता हे कर्व करण्याकरता काही लेजिस्लेशन आपल्याकडे आहेत. आता ह्या लेजिस्लेशनची आपल्याला तोंडओळख व्हावी, एक नंबर हा उद्देश. आणि दुसरा उद्देश हा असेल की ही तोंडओळख होतानाच अरे एक्झॉस्टिव्ह मला याचं काही नॉलेज मिळेल का. बिकॉज सी, आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस एवढ्या सगळ्या कायद्याच्या किंवा वकिलीच्या स्ट्रीम्स असतील असं हे माहीतही नव्हतं की अरे डिवोर्सलाही लाईक वाईज की ओके स्पेशली डिवोर्स लॉयर सुद्धा असतात जे म्हणवतात की आय एम अ स्पेशली डिवोर्स लॉयर. मे बी त्यांची एक्सक्लुझिव्ह प्रॅक्टिस त्याच्यात असते किंवा ते म्हणतात की ओनली मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स डील करतात. आत्ताची जर करंट सिनारिओ आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की क्रिमिनल प्रोव्हिजन्स, क्रिमिनल मॅटर्स, दॅट इज 498 घ्या आणि त्याच्या अलाइड ज्या सेक्शन्सनी केसेस दाखल होतात ते सेक्शन्स असतील. त्यानंतर डिवोर्स ज्या प्रोसिडिंग्स आहेत, डिवोर्स जे पिटिशन्स आहेत ते वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत दाखल केले जातात. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याच्या अंतर्गत बरेचसे पिटिशन्स दाखल केले जातात. मग 125 मेंटेनन्सच्या प्रोव्हिजन सीआरपीसी जो कायदा बदलतो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. देन हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टच्या प्रोव्हिजन्स खाली बरेच मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स हे डील केले जातात. तर अशा पद्धतीचे जे खटले आहेत, ज्या केसेस आहेत त्या केसेस वाढताना आपल्याला दिसतात. सो इवन इफ यू आर ऍस्परंट टू ज्युडिशियरी,
even you are aspirant to court practice, even if you are aspiring that ki okay I want to do somewhere a job, then also ही जी बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे ती आपल्याला असली पाहिजे. प्रोसिजरल क्लिअरिटी आपल्याला असली पाहिजे. त्याच्या मागे काय लॉ अप्लाय होतो याचीही क्लिअरिटी आपल्याला आली पाहिजे. ह्या एका उद्देशातून आपण हा जो कोर्स आहे तो कोर्स डिझाईन केलेला आहे. अँड आफ्टर डिझायनिंग दॅट कोर्स, आपण तो कोर्स आता काही दिवसांमध्ये सुरू करणार आहोत. बट प्रायर टू स्टार्टिंग ऑफ दॅट कोर्स आम्ही असं ठरवलं की पूर्वीचेही आपण काही कोर्सेस घेतलेले आहेत, लाईक वाईज क्रिमिनल ट्रायल असेल, सिव्हिल लिटिगेशन असेल, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असेल, तर एक्झॉस्टिव्हली ते आपण डील केले होते. आणि त्या संदर्भात नेमकं आपण काय घेणार आहोत, काय सांगणार आहोत, काय काय यामध्ये इन्क्लुडेड असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाव्यात आणि त्या बाबतीत एक स्पष्टता यावी याकरता आजचा हा वेबिनार आपण ऑर्गनाईज केलेला आहे. पण केवळ याला प्रमोशनल असंही म्हणता येणार नाही. तर आय वुड से की आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. अँड आय होप दॅट दॅट विल बी युजफुल फॉर यू ऑल द पीपल. So basically today I am holding for you the first part of the webinar, that is in respect of divorce law in India under two particular or specific act, and that two acts are Hindu Marriage Act and second act is that is a Special Marriage Act. सो ह्या दोन कायद्यांच्या अंतर्गत नेमकं डिव्होर्स लॉ आपल्याला काय सांगतो, काय वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, ह्या आपल्याला आता सध्या किंवा आजच्या वेबिनार मधून आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. एक जर बेसिक सर हिस्टॉरिकल सिलेबस शेअर बॅकग्राऊंड. करू का सर? सिलेबस शेअर करू मी आपले पुढे. ओके. येस. सो बेसिकली जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण जर डिव्होर्स किंवा फॅमिली लॉचं जर आपण बघितलं तर सो सी वी कंट्री बिंग अ कंट्री वी आर हिंदू कम्युनिटी डॉमिनेटेड, हिंदू रिलीजन डॉमिनेटेड कंट्री. सो हिंदू मॅरेज ऍक्ट हा जो कायदा आला, सो दॅट पर्टिक्युलर ऍक्टचा जो आहे तो प्रभाव आपल्याला जास्त दिसतो. आणि सेकंडली स्पेशल मॅरेज ऍक्ट, इंटर रिलिजियस जे मॅरेज होतात त्यांना जो गव्हर्न करतो दॅट इज स्पेशल मॅरेज ऍक्ट. आणि हा स्पेशल मॅरेज ऍक्ट सुद्धा आपल्या फॅमिली लॉ मध्ये किंवा डिव्होर्स लॉ मध्ये एक महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतो. सो बेसिकली जर आपण थोडस आणखी अगोदरच्या काळामध्ये गेलो, म्हणजे वैदिक पिरियड पासून जर याला ट्रेस करण्याचा पिरियड आपण जर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येईल की श्रुती म्हणून आपल्याकडे काही ग्रंथ आहेत, लाईक वाईज वेदा आहेत, की जे श्रवण परंपरेतून ऐकले जे आले, म्हणजे आपण जे काही ऐकतो आणि त्या ऐकण्यातून आपल्याला जे नॉलेज मिळतं तर श्रुती परंपरेतून आलेले ग्रंथ असतील. त्यानंतर श्रुती परंपरेतून आलेले काही आपले स्क्रिप्चर्स असतील. म्हणजे मला हे सांगायचंय की आजची लेजिस्लेशन जी आहे, लाईक वाईज की हिंदू मॅरेज ऍक्ट हॅड बीन इनॅक्टेड इन द इयर 1955. सो 1955 साली जो हिंदू मॅरेज ऍक्ट आला त्याला काय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होतं. जोपर्यंत आपण एखाद्या कायद्याची पार्श्वभूमी किंवा त्याचं इंटेंट, ते येण्यामागची कारणं, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, त्या कायद्यामध्ये काम कसं करायचं, हे बऱ्याच अंशी आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून मी थोडंसं तुम्हाला मागं घेऊन जातोय. तर श्रुती परंपरातून आलेले काही स्क्रिप्चर्स असू द्या, त्यानंतर आपण म्हणतो जी काही पुढे चालून स्मृती परंपरा आली, तर ह्या वेगवेगळ्या स्मृतीज लिहिल्या गेल्या. मग स्मृतीमध्ये काय होतं, त्यांनी काही तत्कालीन परिस्थितीला लक्षात ठेवून की सामाजिक परिस्थितीप्रमाणे लॉ ऑफ एव्हिडन्स काय असावा, आणि त्या लॉ ऑफ एव्हिडन्स मध्ये निश्चितपणे की एक नीतीशास्त्र काय असावं, आपल्या फॅमिली लॉ काय असावा. जसं आपण आज म्हणतो की वी आर गव्हर्न बाय अवर कॉन्स्टिट्यूशन. आणि कॉन्स्टिट्यूशन येण्यापूर्वी काय होतं, तर पूर्वी जे काही वैदिक पिरियड होता त्याच्यामध्ये आपण श्रुती परंपरेतून ऋग्वेदापासून 4 वेदांचा आपण उल्लेख करतो. स्मृती परंपरेमध्ये आपण 3 स्मृतींचा उल्लेख करतो. आणि त्याच्याही पुढं काळात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मिताक्षरा आणि दयाभागा अशा 2 डिव्हिजन मध्ये की याच्या ज्या कमेंट्रीज झाल्या त्या व्हेरियस कमेंट्रीज आपल्या पुढे येतात.
आणि त्या आल्यानंतर डिवाइड झालं मिताक्षरा आणि दयाभागा या दोन स्कूलमध्ये. आता त्यानंतर परत 5 स्कूल्स भारतामध्ये तयार झाले आणि ते 5 स्कूल जे होते, आय एम टॉकिंग अबाउट ओनली फॅमिली लॉ. सो फॅमिली लॉचे की यांचा इनहेरिटन्स कसा असावा, यांच्या मेंटेनन्स कसं असावं, यांच्या सेपरेशन म्हणजे डिवोर्स घ्यायचं तर कसं असावं, यांच्या मॅरेजच्या प्रोसिजर कशा असाव्या, मॅरेजला काय काय क्रायटेरियाज असावेत, सपिंडा रिलेशनशिप म्हणजे काय, हे कुठून आले, हे जर वर्ड्स आपण वाचले तर दॅट कॅन बी ट्रेसेबल इन द एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि म्हणून हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघता बघता श्रुती परंपरेपासून चालत आलेलं जे काही स्क्रिप्चर आहे त्याच्यातून डिराईव्ह होता होता ज्यावेळेस ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांना असं वाटलं की नाऊ इफ वी वॉन्ट टू रूल द इंडिया, त्यावेळेस आपण स्कॅटर्ड झालेलो होतो, वेगवेगळ्या स्कूल्समध्ये स्कॅटर्ड होतो, वेगवेगळ्या कस्टम्स प्रिवेल होत होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रिप्चर्स आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे आपण ते फॉलो करत होते. तर याला एकत्र करून कन्झोलिडेट करून एक कोडिफाईड स्वरूपाचा कायदा आपण आणला पाहिजे अशी गरज ज्यावेळेस भासली, त्यावेळेस 1955ला दॅट ऍक्ट केम इन टू फोर्स विच इज नेम्ड ॲज अ हिंदू मॅरेज ऍक्ट. ही थोडक्यात बेसिक गोष्टी आपल्याला माहित असाव्या म्हणून हिंदू मॅरेज ऍक्ट आला. मग हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये नेमकं काय काय सांगितलं, बेसिकली काय काय आपल्याला नेमकं हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये बघायला मिळेल. सो बेसिकली आपण जर लक्षात घेतलं की मॅट्रिमोनियल डिस्प्यूट असू द्या किंवा मॅट्रिमोनियल मॅटर्स किंवा फॅमिली लॉ असू द्या, तर आता काय रिलीफ किंवा काय रिमेडीज ह्या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला मिळतात किंवा मिळू शकतात. तर आपण या रिमेडीजचा जर विचार केला तर आपण पहिली रिमेडी म्हणतो की अरे बाबा माझं माझ्या बायकोशी पटत नाही, आय वॉन्ट टू गेट सेपरेटेड. आणि म्हणून हा वर्ड आला डिवोर्स. हा डिवोर्स वर्ड कुठून आला, देन यू विल हॅव टू ट्रेस द वर्ड इन टू द लॅटिन वर्ड अँड दॅट लॅटिन वर्ड यू विल फाइंड दॅट इज डिवोर्टियम. सो डिवोर्टियम म्हणजे काय, टू गेट सेपरेटेड. आता हे डिवोर्स व्हायचं म्हणजे एकमेकांपासून सेपरेट व्हायचं, ती एक रिमेडी आपल्याला मिळते. पण त्याच्या अगोदर आपण जे म्हणतो ना की अरे नाही, मॅरेजेस आर सोलमनाइज्ड इन हेवन किंवा इट इज अ सॅक्रेड काइंड ऑफ टाय, आपण ज्याला म्हणतो की हे एक दैविक बंधन आहे. म्हणजे इव्हन थोडस आपण जर वाचाल तर याच्यामध्ये काइंड ऑफ एन्शंट काइंड ऑफ मॅरेजला जर आपण गेलात तर आपल्याला कळेल, ब्रह्म मॅरेज होते, देव मॅरेज होते, असुर मॅरेज होते, राक्षस मॅरेज होते, पिशाच्च मॅरेज होते. काही अप्रूव्ड आहेत, काही नॉन अप्रूव्ड आहेत, परंतु या मॅरेजच्या कन्सेप्ट सुद्धा आपल्याला फॅमिली लॉ मध्ये आढळतील. कारण पूर्वी पण काही लग्न होत नव्हते का, होत होते. पूर्वी डिस्प्यूट्स नसायचे का, होत होते. मॅरेजच्या कंडिशन्स नव्हत्या का, होत्या. हाऊएव्हर की आपण असं म्हणतो की सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ, आणि समाज हा कायद्यापेक्षा लवकर बदलत असतो. आणि म्हणून बदलत्या समाजाला आवश्यक असा कायदा करणं हे लेजिस्लेशनच्या हातातलं मी म्हणतो किंवा त्यांच्याकडे दिलेलं ते कर्तव्य आहे. आणि बदलत्या समाजाच्या परंपरेनुसार किंवा बदलत्या काळानुसार आता मला बघायचंय की वेदर दॅट प्रोव्हिजन्स आर नाऊ और कॅन बी पास थ्रू अ टेस्ट ऑफ दिस प्रेझेंट सिनारिओ ऑर नॉट. आणि म्हणून या कायद्याची निर्मिती झाली. डिवोर्स आपण समजून घेतलं. पुढे गेल्यावर मॅट्रिमोनियल काइंडचे काय काय रिलीफ्स असतात बरं फॅमिली लॉ मध्ये, आपण जर बघितलं तर मॅट्रिमोनियल जर रिलीफ बघितले तर वन रिलीफ वी ऑल नो दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ डिवोर्स. देन सेकंड रिलीफ आपल्याला काय म्हणता येईल की जे आपण त्याचं कनेक्शन जोडतो, सॅक्रेड आपलं टाय असेल किंवा त्याच्याशी, म्हणून आपल्याला सेकंड येतं रेस्टिट्यूशन ऑफ द कॉन्ज्युगल राईट्स. सो मॅट्रिमोनियल जे काही कॉन्ज्युगल रिलेशनशिप आहे, सो त्याला रेस्टिट्यूट करण्याची सुद्धा रिमेडी फॅमिली लॉने आपल्याला वेगवेगळ्या कायद्यांच्या अंतर्गत दिलेली आहे. सो म्हणून रेस्टिट्यूशनची रिमेडी आपल्याला मिळते, डिवोर्सची रिमेडी आपल्याला मिळते. देन आपल्याला काय मिळते, ज्युडिशियल सेपरेशनची रिमेडी मिळते. काय आहे ज्युडिशियल, डिवोर्स आपल्याला माहित आहे, रेस्टिट्यूशन बेसिक माहित असेल की एकत्र कोहॅबिटेशन करण्याकरता प्रयत्न केले जातात, म्हणून मेडिएशन सेंटर्स उघडलेले आहेत, मेडिएटर्स अपॉइंट केले जातात. दे ट्राय टू कन्व्हिन्स द पार्टीज फॉर द कोहॅबिटेशन. सो दीज आर 3 ब्रॉड कॅटेगरी ऑफ द रिलीफ. याच्या व्यतिरिक्त रिलीफ मिळतात. उदाहरणार्थ मेंटेनन्सच्या काय काय प्रोव्हिजन असाव्यात फॅमिली लॉ मध्ये, या पर्टिक्युलरली वी आर डीलिंग विथ दिस 2 ऍक्ट्स. मेंटेनन्सच्या काय प्रोव्हिजन्स आहेत,
देन व्हॉट आर द प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ इनहेरिटन्सच्या काही प्रोव्हिजन दिलेत का, त्याच्याकरता सेपरेट कायदे केलेत. सक्सेशनच्या काही प्रोव्हिजन दिल्यात का, त्याच्याकरता सेपरेट कायदा केला गेलेला आहे. आणि म्हणून व्हाईल स्टडिंग हिंदू मॅरेज ऍक्ट आज आपण बघतो की बरेचसे जे काही पेंडिंग मॅटर्स आहेत, दॅट इज अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट, दॅट मे बी अंडर द स्पेशल मॅरेज ऍक्ट, दॅट मे बी अंडर द डोमेस्टिक प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. तर आज इट हॅज बिकम नेसेसरी, इवन इट हॅज बिकम कंपल्सरी फॉर अस टू गो थ्रू दीज ऍक्ट. या प्रोसिजरशी आपली ओळख होणं. आज आपण कुठल्याही सिनियर्सकडे जर गेलो तर प्रॅक्टिकल इम्पेडिमेंट काय होते की एखादं मॅटर जर आलं तर दॅट मे बी आपल्याला बघायला मिळतं कुठंतरी इश्यूज फ्रेम होण्यापासून, कुठंतरी इंटरिमच्या आर्ग्युमेंट पासून, कुठंतरी फायनल आर्ग्युमेंटला आपण त्या मॅटरला जॉईन होतो. सो सुरुवातीपासून मला हे कसं कळेल की अरे नेमकं व्हॉट आर द ग्राउंड्स ऑफ द डिवोर्स अँड टू हुम इट इज अवेलेबल. अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट जर मी गेलो तर हे ग्राउंड्स कोणाकोणाला अवेलेबल आहेत. म्हणून आपण एक कोर्स जो डिझाईन केलाय त्याचा जर आपण व्हेरियस सिलेबस जर बघितला तर त्यामध्ये सुरुवातीलाच आपण की ज्यावेळेस फॅमिली लॉची ओळख करून घेतो की ओके फाईन वी आर स्टडिंग हिंदू मॅरेज ऍक्ट, टू हुम इट इज ऍप्लिकेबल. हिंदू वर्डचं जर आपण ट्रेस केलं, फिलॉसॉफिकल जर थोडंसं वाचलं, सो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितलं मग आपला रेफरन्स लक्षात येईल की सिंधू नदी, सिंधू नदीच्या बाजूला राहणारी लोक ती इंडस रिव्हर झाली आणि त्यानंतर मग हा वर्ड आला. आणि म्हणून बघा आर्टिकल 25 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो सेज टू अस दॅट हु इज हिंदू. इट्स अ व्हेरी ब्रॉड टर्म. हिंदू कोणाला म्हणायचं, आपण कायद्याने जाऊया, कायद्याचे विद्यार्थी आहोत. म्हणून हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये काय म्हटलंय, हु आर द हिंदूज, टू टाइप्स ऑफ अ डेफिनेशन यू विल गेट इन पर्टिक्युलर दॅट ऍक्ट. की आता हा ऍक्ट कोणाला ऍप्लिकेबल होईल, कुणाचे लिटिगेशन, कुणाचे दावे, कुणाचे पिटिशन ह्या कायद्याच्या अंतर्गत चालतील. हे जर आपण विचार केला देन वी विल कम टू नो की अरे की त्याच्यामध्ये सेक्शन 2 जर आपण बघितला ऍप्लिकेशन ऑफ द ऍक्ट तर त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की जे जे आपण बऱ्याच आपण म्हणतो की फॉर्म्स ऑफ हिंदुइझम मध्ये डिवाइड झालेलो होतो, त्या फॉर्म्स ऑफ हिंदुइझम मध्ये काय काय येतं. देन दॅट इज से इन्क्लुडिंग वीरशैव, लिंगायत किंवा फॉलोअर ऑफ ब्रह्मो रिलिजन, देन प्रार्थना किंवा आर्य समाज. हे अँड सेकंडली काय म्हणलं, टू एनी पर्सन नाउ हु आर प्रोफेसिंग द हिंदू रिलिजियस कस्टम्स दॅट हॅज बीन कॉल्ड ॲज अ हिंदू. आणि सेकंडली आपल्याला काय मिळेल, सेकंडली आपल्याला मिळेल टू एनी पर्सन हु इज बुद्धिस्ट, जैन और सिख बाय रिलिजन. धर्माने जरी बुद्धिस्ट असतील, जरी जैन असतील, जरी सिख असतील तरी सुद्धा हा ऍक्ट त्यांना ऍप्लिकेबल होईल. मग दॅट हॅज बीन सिम्प्लिफाईड. नाउ सेकंडली, नाउ वन ऑफ की कोणाकोणाला ऍप्लिकेबल होणार नाही. सो इफ वी गो टू द सेकंड limb of that section or third limb I would say that see, then you will find to any person who is not म्हणजे the any person domiciled in territories to which this act extends who is not a Muslim, Christian, Parsi or Jew by religion. म्हणजे ख्रिश्चन, पारशी, ज्यू, मुस्लिम या रिलिजन्सचे लोक जर सोडली तर मात्र हिंदू मॅरेज ऍक्ट हा ऍप्लिकेबल होईल. हे आपल्याला सेकंड ऍप्लिकेशन ऑफ द ऍक्टच्या क्लॉज मध्ये कळतं. वाय आय एम नॅरेटिंग दिस, अ बॅकग्राऊंड और कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आपल्याला येणं गरजेचं आहे. वेन वी कम टू नो ओके फाईन, आर्टिकल 25 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो सेज दॅट की दिस इज हु इज हिंदू, all are included these which the definition has been made by the constitution or the provision has been made in Hindu marriage act, that if they are fulfilling the criteria then they will become in. आता याच्यात आपल्याला डिटेल जावायचं का, मग डेफिनेटली अरे मुलांचं स्टेटस काय असेल, कोणी जर हे बाय रिलीजन वन वन पार्टी इज बाय रिलीजन, स्पाउस मध्ये एक पार्टी जर हिंदू असेल दुसरी पार्टी हिंदू नसेल, कन्व्हर्जनचा काय इम्पॅक्ट होणार आहे.
सो दॅट विल हाव टू स्टडी एंटायरली, की अरे मग ह्याला नेमकं ही लोक जर समजा हिंदू मॅरेजच्या ऍक्टच्या अंडर येतात, देन अगेन अल्टिमेटली विल हाव टू शिफ्ट अपॉन की आता मला रिमेडी काय. एखादा क्लायंट तुमच्याकडे येतो आणि तो सांगतो की सर, एखादा पुरुष येतो किंवा एखादी महिला येते आणि महिला सांगते की नो, आता इट्स इनफ, आय कॅनॉट को हॅबिट विथ माय हजबंड अँड आय वॉन्ट डिवोर्स. कोणी म्हणतं, नवरा म्हणतो की नो, किंवा बायको म्हणते की नाही मला राहायचंय परंतु माझा हा खूप छळ होतोय. मग मेंटल क्रुएल्टी होतीये, फिजिकल क्रुएल्टी होतीये, देन इकॉनॉमिक अब्यूज होतोय, कारण आता कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती सुद्धा वाढवण्यात आली. त्याबद्दलची तोंडओळख असेल किंवा त्याबद्दलचं काही आपल्याशी संवाद असतील, त्या आपल्या दुसऱ्या स्पीकर ऍडव्होकेट प्रीती परदेशी मॅडम या आपल्याशी संवाद साधतील. परंतु इफ वी आर डिलिंग विथ द हिंदू मॅरेज ऍक्ट, आज आपण तोंडओळख करून घेताना मग काय रिलीफ मिळणार आहे आपल्याला? रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट. सेकंड रिलीफ काय मिळणार आहे डिवोर्सचा? हाऊ मेनी ग्राउंड्स आर देअर फॉर द डिवोर्स? कुठल्या कुठल्या ग्राउंड्स खाली मी डिवोर्स मागू शकतो, आणि तो मी कसा मागायचा, काय कोर्टाची प्रोसिजर असते, तो मी कुठं मागायचा. सपोज देर आर मेनी ग्राउंड्स. आपण जर सेक्शन 13 बघितला डिवोर्स, सो सेक्शन 13 मध्ये आपल्याला लक्षात येईल की अडल्टरी असेल, क्रुएल्टी असेल, डेझर्शन असेल, देन कन्व्हर्जन असेल, हे आपल्याला एक्झॉस्टिव्हली समजून घेणं गरजेचं आहे. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट, इट कॅनॉट बी अ सब्जेक्ट ऑफ हाफ एन अवर और 1 hour our conversation. So for that purpose, we have exhaustively going to deal in our course. सो आता नेमकं क्रुएल्टीचं आपण उदाहरण घ्या, की आपण म्हणतो सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ. पूर्वीची क्रुएल्टी किंवा आजही जरी आपण म्हणतो की अवर सोसायटी शुड बिकम अ क्लासलेस सोसायटी, तिथं क्लास नसले पाहिजे, पण आज आहे का? प्रॅक्टिकली आपण विचार केला तर एक वर्ग आपण बघतो की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, आणि दुसरा वर्ग बघतो की अरे ते अजूनही गरिबीत जगतायत. एक मधला वर्ग आपण बघतो. प्रत्येकाच्या कस्टम, प्रत्येकाच्या ट्रॅडिशन, प्रत्येकाच्या बिहेवियर हे बदलत चालले. आपण पिक्चर बघितली म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग यू अ एक्झाम्पल, व्हॉट मे बी क्रुएल्टी टू देम may not be a cruelty to that particular person who is deriving unfortunately from a other class. We have witnessed a movie Thappad, so it may be common in certain class. That is a practical scenario we are looking at our society. However, it may be a cruel behavior which can give rise to the divorce petition, several litigation, and everything. So the Honorable Supreme Court also time and again said that cruelty differs from person to person. So upon one cannot draw a straight jacket formula in respect of determining the cruelty. ही क्रुएल्टी कशी डिसाईड करायची? बरेचसे जे काही डिवोर्स पिटिशन आहेत, ते डिवोर्स पिटिशन क्रुएल्टीच्या ग्राउंडवर दाखल केले जातात. व्हाय? बिकॉज इट हॅज अ वाइडर कनोनेशन, इट हॅज अ वाइडर अँबिट. की एखादी गोष्ट मी जर माझ्या पत्नीशी वागलो तर मे बी दॅट इज अ क्रुएल्टी फॉर हर, आणि तिला असं वाटू शकेल की नो नो नो, बिकॉज ऑफ कन्सिस्टंटली ही इज डुईंग द सेम, आणि या कन्सिस्टंटली ह्या ऍक्ट केल्यामुळं इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू को हॅबिट विथ हिम, अँड शी कॅन फाईल अ डिवोर्स पिटिशन. सो one important thing, while understanding the grounds for the divorce which has been mentioned under the Hindu Marriage Act, so असे सगळे आपल्याला जे काही ग्राउंड्स आहेत त्याची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आली पाहिजे, की माझ्याकडे पक्षकार आल्यानंतर मी त्याच्या इन्स्ट्रक्शन्स घेतो, आणि त्या इन्स्ट्रक्शन्स मधून मला ठरवता आलं पाहिजे की वेदर हिज केस फॉल्स विदिन द अँबिट ऑफ अडल्टरी, वेदर हिज केस इज फॉलिंग विदिन द अँबिट अँड पर्व्यू ऑफ क्रुएल्टी, whether his case is falling within the ambit of desertion. 2 वर्षापेक्षा डेझर्शन कशाला म्हणायचं? अबॅन्डनमेंट कधी म्हटली जाते? मग ती विलफुल असावी का? ती कधीपासून? मग नॉट कोहॅबिटिंग विथ इच अदर,
नॉट कोहॅबिटिंग विथ इच अदर और नॉट शेअरिंग द हाऊस, और त्याच्याकरता एकत्र राहणं गरजेचं आहे का? वेगळं राहण्याचं कारण काय असू शकेल? सो दीज थिंग्स, म्हणजे मला हे कळालं पाहिजे की डेझर्शनवर कायदा काय सांगतो. ऍडल्ट्री, मग ऍडल्ट्री हे जर ग्राउंड असेल, आपण बघितलं, देन वन ऑफ द लिडिंग केस कॉन्स्टिट्युशनल बेंचनी जर आपण वाचला असेल की ऍडल्ट्री इज नो मोर अन ऑफेन्स इन द अर्लियर आयपीसी ऑल्सो. सो तो ऑफेन्स स्ट्रक डाऊन केला, बट स्टील इट रिमेन्स ॲज अ ग्राउंड फॉर डिवोर्स. मग हा ग्राउंड आहे डिवोर्सचा. मग आज जर आपण त्याच्यावर घेतलं तर टू बी व्हेरी ऑनेस्ट की आपला हा वेबिनार खूप लेंदी होईल. हवेवर, मग अडल्टरला पार्टी करायचं का? What are the observations of the various high courts and the honorable Supreme Courts? If I don't know, because adultery is a thing which can be happened in the secrecy, then what kind of a evidence will have to adduce before the family court or other court where there is no establishment of the family court? की डिवोर्सच्या प्रोसिडिंग्स मी चालवायच्या कशा? सुरुवातीला येतात की प्लीडिंग. सो नाउ वी ऑल्सो नो द इम्पॉर्टन्स ऑफ द प्लीडिंग. इम्पॉर्टन्स ऑफ द प्लीडिंग, आपल्याकडे एक लॅटिन म्हणजे बरचसं जे मटेरियल येतं ते जर लॅटिन प्रोवर्ब घेतलं तर त्याला असं म्हटलं जातं की लॅटिन प्रोवर्ब नुसार की सॅक्रेडम ॲलिजेट ॲट प्रोबेट. म्हणजे काय? द एव्हिडन्स विच यू हॅव नॉट प्लीडेड यू कॅनॉट लीड, इट कॅनॉट बी कन्सिडर्ड. सो म्हणून प्लीडिंग कशी असावी? हाऊ टू ड्राफ्ट अ डिवोर्स पिटिशन अंडर व्हेरियस ग्राउंड. कन्व्हर्जनचं ग्राउंड घेताय का? देन सम ऑफ द ग्राउंड आर अवेलेबल टू वाईफ ओनली. सेक्शन 13चं जर डिवायडेशन आपण केलं तर यू कॅन डिवाइड सेक्शन 13. 13(1) असेल, 13(2) असेल, 13(1)(a) असेल, कॅपिटल ए बी असतील, म्युच्युअल कन्सेंट. त्याबाबत आपल्याला काय काय प्लीडिंग्स घेणं अपेक्षित आहे, काय काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आपल्याला येऊ शकतात, दॅट वी आर गोइंग टू डील in our course which is going to become. Then ultimately की what is श्रीधन, what is the maintenance provision. मेंटेनन्स प्रोव्हिजन देताना किंवा घेताना काय काय फॅक्टर्स हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये कन्सिडर केले जातात. मग आपण म्हणतो रोटी कपडा मकान, मेडिसिन बदलत्या काळानुसार काय काय आणखीन इन्क्लूड केलं जाईल. सो दीज थिंग्स की कन्सेप्च्युअली वी शुड अंटिल अँड अनलेस. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस क्लायंटची आपल्याला मीटिंग मिळेलच. आपल्या सिनियरकडे असताना, मे बी आपण काम करत असताना, इफ माय ग्रे एरिया इज टू डू क्रिमिनल प्रॅक्टिस, काही मॅट्रिमोनियल. आणि आता बघा, आय वुड फेअरली टेल टू यू अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स की क्रिमिनल, सिव्हिल, फॅमिली असं काही डिफरन्शिएट करण्यासारखं फार काही राहिलेलं नाहीये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. वाय आय एम टेकिंग सो? बिकॉज एखादं सिव्हिलचं मॅटर असेल आणि तो सांगतो की साहेब अरे यांनी माझे पैसे घेतले किंवा हे अग्रीमेंट केलं आणि यांनी ब्रीच केलं, याला ब्रीचच करायचं होतं आणि म्हणून यांनी ब्रीच केलं आणि पहिल्यापासूनच याचं इंटेन्शन होतं मला फसवण्याचं, आणि आता हा माझे पैसेही देत नाही, व्यवहारही कम्प्लीट करत नाही. सो व्हॉट टू डू? सेकंडली साहेब, माझ्याशी तर व्यवहार केलाय यांनी, माझ्याशी नोटराईज एक डॉक्युमेंट करून दिलं, पण दुसरीकडे पण हा व्यवहार करतोय ऍट द सेम टाइम. दुसरीकडे खरेदी खत केलंय आणि सो वेदर दॅट इज नॉट अमाउंटिंग टू चिटिंग. Or you will say that ki no, 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 I am not doing criminal work, I only see the civil work. सिव्हिलच्या बाबतीमध्ये मी फक्त बघेल की तुमचं अग्रीमेंट कधी झालं, नोटराईज होतं का, त्याचा स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येईल का, नोटराईज अग्रीमेंटनी तुम्हाला काय काय अधिकार क्रिएट झाले, अँड हाऊ टू डील इन अकॉर्डन्स विथ द सिव्हिल लॉ. नो. नाउ सुप्रीम कोर्ट इज ऑल्सो सेइंग that. So it is always not necessary ki only because the nature of the dispute is of a civil, that doesn't preclude you from filing the criminal case. Similarly, you will take an example of family matter also. Now, the scope and ambit of the family court or family matters, family disputes, matrimonial disputes has been expanded. Now, आपल्याकडे हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स होता, सक्सेशन होता, देन आपल्याकडे हिंदू मॅरेज ऍक्ट होता. तरी सुद्धा बदलत्या काळानुसार आपल्याला 498च्या प्रोव्हिजन आल्या, परंतु ह्या प्रोव्हिजन आपल्याला सफिशियंट वाटल्या नाही. अँड देअर फॉर प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट.
ज्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली की दॅट विल बी गव्हर्न्ड ॲज पर दी सीआरपीसी. आणि तो सीआरपीसीनी गव्हर्न होईल म्हणजे क्रिमिनल नेचर देण्याचा प्रयत्न केला. डेफिनेटली दॅट इज अ सब्जेक्ट मॅटर ऑफ अ डिस्कशन नाउ. अँड सुप्रीम कोर्ट सेज दॅट की रिलीफ क्लेम्ड अंडर द डीवी ऍक्ट इज ऑफ अ सिव्हिल नेचर. But forget about it. I am trying to convey the thought that there is no such distinction in the court practice nowadays, because you will have, or you should have, a basic knowledge of a criminal practice. You should have a basic knowledge of the civil practice. At least you should find out a good remedy for your client. की बाबा ठीक आहे, माझ्याकडे क्लायंट आला, त्यांनी सांगितलं की बाबा 10 वर्ष झाले लग्नाला, 2 मुलं आहेत, एकाचं वय 7 वर्ष आहे, एकाचं वय 4 वर्ष आहे, आणि आमच्यामध्ये असे असे वाद होतात. वाद कुठल्या कारणानं होतात ते आपण जाणून घेतो, त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स आपण लेखी स्वरूपात घेतो. आपण विचारतो पार्टीजला की तुमची काय इच्छा आहे, वेदर देअर इज एनी पॉसिबिलिटी ऑफ कोहॅबिटेशन, तुमची एकत्र येण्याची पॉसिबिलिटी आहे का, का तुम्ही आता ठरवलंय की नो वी वॉन्ट टू गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर, किंवा एकमेकांपासून तुम्हाला सेपरेट व्हायचंय. व्हॉट ऍक्च्युअली यू वॉन्टेड आउट ऑफ दिस लिटिगेशन. आणि मग या इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर मला माहिती हवं की अरे कुठले कुठले ग्राउंड्स आर अवेलेबल. हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये किती 14-15 ग्राउंड्स आहेत. काही ग्राउंड्स हे फक्त वाईफला आहेत. देन आय शुड नो द प्रोव्हिजन्स ऑफ द मेंटेनन्स. अरे बाबा, आज ही महिला घाबरते सेपरेट व्हायला, कारण काय, शी इज अ जॉबलेस. आणि ती ह्या दोन, आता तिचा छळ ती निमूटपणे सहन करते, कारण ह्या 2 मुलांना घेऊन जाणार कुठं आणि कसं सर्व्हाइव्ह होणार. देन वी शुड अंडरस्टँड द प्रोव्हिजन ऑफ द मेंटेनन्स. देन नाउ डेज अवर चाइल्ड हॅज बीन अनफॉर्च्युनेटली यूज ॲज अ वेपन. मग व्हॉट आर द प्रोव्हिजन्स, व्हॉट सेज द ऑनरेबल अपेक्स कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ द कस्टडी ऑफ द चाइल्ड. या कस्टडी कसं, कस्टडीच्या प्रोव्हिजन्स काय म्हणतील, वेलफेअर ऑफ द चाइल्ड कसं डिसाईड करायचं. मग हे माझ्या प्लिडिंग मध्ये आलं पाहिजे. मला रिलीफ्स काय हवेत, ह्याच्याकरता रिलीफ्स काय मिळू शकतात, पार्टीला काय हवं आहे हे मला कळालं पाहिजे. म्हणून आपण जर तो सिलेबस एक बघितला तर आपल्या लक्षात येईल की काय काय ग्राउंड्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. हाऊ टू प्लीड, हाऊ टू ड्राफ्ट द डिवोर्स पिटिशन्स अंडर व्हेरियस ग्राउंड्स, की काय काय आलं पाहिजे, त्यातल्या काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. देन अगेन असं होतं का की कधी कधी फक्त डिवोर्स पिटिशन दाखल केला, देन अल्टिमेटली अगेन इट विल गो टू द नेक्स्ट आस्पेक्ट की रिटर्न स्टेटमेंट असेल. सो दॅट रिटर्न स्टेटमेंट की हे कसं बनवायचं, त्याच्यात काही काउंटर क्लेम मला दाखल करता येऊ शकतो का. सपोज हजबंड हॅज फाइल्ड अ डिवोर्स पिटिशन बट वाईफ डिड नॉट वॉन्ट अ डिवोर्स. वाईफला सेपरेट व्हायचं नाहीये, वाईफला अजूनही वाटतं की नाही आपण एकत्र येऊ शकतो, राहू शकतो या सगळ्या गोष्टींच्या अंतर्गत. मग त्याचं आपल्याला प्लिडिंग कसं घ्यावं लागणार आहे, त्याचं रिटर्न स्टेटमेंट आपल्याला कसं बनवायचं. किंवा मग फक्त हजबंडवर धादांत आरोपच करत जायचे का की नाही बाबा तू सगळं लिहिलेलं डिवोर्स पिटिशन मधलं खोटं आहे, आता मी सांगते तुला खरं काय घडलं आणि या माझ्या बरोबरच असा असा छळ झालेला आहे. वाईस वर्षा, केवळ महिलेनी तिला अधिकार असलेले अधिकार वापरले कायद्याने, सो म्हणजे की महिलेने खोट्या केस केल्या असा अर्थ होईल का, किंवा ती क्रुएल्टी होईल का फायलिंग ऑफ फॉल्स केसेस अगेन्स्ट दी हजबंड, if it didn't turn out to be false or it is before the adjudication. So these are the important facets of the family law, and under a particular two acts, that is a Hindu Marriage Act and a Special Marriage Act, interreligion marriage आपल्याकडे आले. And even if we go to the history, that has been formulated in 1954 prior to enactment of Hindu Marriage Act, की दोन वेगवेगळ्या रिलीजनची लोक आहेत. So how tolerated we are? Yes, both can marry. Certain conditions are there that has to be fulfilled. Now we are witnessing many examples of that interreligion marriage also. Even same-sex marriage has been the issue. आपण जसं म्हणतो की society changes faster than law. What are this is the change in the society. Same-sex marriage. So that has not been permitted by the Honorable Apex Court. However, directions has been given to frame guidelines in respect of same-sex marriage.
to brought a legislation if you want and deserves, because ultimately legislators are there to formulate or to enact statutes. आणि हे स्टॅट्यूट तयार करण्याची, आणि हे कायदे कसे तयार होतात सोसायटीच्या रिक्वायरमेंट्स नुसार. म्हणून मला फॅमिली लॉचा स्टडी करत असताना या गोष्टी मला अवगत झाल्या पाहिजे, आणि त्या अवगत होताना आपल्याला वेळ लागतो. मे बी सेव्हरल रिझन्स आर देअर, मेनी ज्युनियर्स आर देअर व्हेन वी आर डिलिंग विथ द मॅटर्स. मॅटर हे पहिल्या स्टेज पासून म्हणजे क्लायंट आला आणि त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करण्यापासून तर शेवटच्या आर्ग्युमेंट पर्यंत होईलच असं नाही. So many stages are there. Then issues came to be framed. So how issues, what are the importance of the framing of the issues? Issues काय फ्रेम केले जातात? मग आपल्याला एव्हिडन्स ऍक्टची थोडीशी तोड ओळख आपण करणार आहोत की जी आपल्याला गरजेची आहे. कारण काय, वन स्टुडंट ऑलवेज स्टुडंट ऑफ लॉ. आयुष्यभर आपल्याला दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस त्याकरताच म्हटलं जातं की आपल्याला आयुष्यभर करायची. पण मला ऍटलिस्ट की त्या खेळाचे, मला एखादा खेळ खेळायचा आहे, त्याच्यात नैपुण्य मिळवायचंय, तर त्याचे नियम माहीत पाहिजे, त्याची प्रोसिजर माहीत पाहिजे. देन अल्टिमेटली आफ्टर इश्यूज की अरे येस, व्हॉट इज फॅक्ट इन इश्यू, व्हॉट इज रिलिव्हंट फॅक्ट. एखादी केस प्रूव्ह कशी होते, एखादी प्रूव्ह केस होते फॅक्ट्स, बंडल ऑफ फॅक्ट. की आज जर समजा महिलेनी किंवा पुरुषांनी डिवोर्स पिटिशन दाखल केलं आणि सांगितलं की येस आय वॉन्ट अ डिवोर्स ऑन द बेसिस ऑफ, ऑन द ग्राउंड ऑफ क्रुएल्टी, आणि माझ्या बरोबर छळ झालाय, मानसिक झाला असेल, शारीरिक झाला असेल, आणि मग सो दॅट इज मिक्सचर ऑफ बंडल ऑफ फॅक्ट्स. प्लिडिंग मध्ये काय आलं पाहिजे, फॅक्ट्स. मग बंडल ऑफ फॅक्ट्स असतात. आमचं लग्न झालं जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये हे झालं, अमुक मार्च मध्ये हे झालं, मे मध्ये हे झालं. आपण स्पेसिफिक कशा प्लिडिंग घ्यायच्या, त्या प्रूव्ह कशा करायच्या. सो एनी फॅक्ट विच इज रिलेटेड टू द फॅक्ट इन इश्यू बिकम रिलिव्हंट. फॅक्ट इन इश्यू काय, फॅक्ट इन इश्यू हा आहे की अरे दोघांचं भांडण आहे, नवरा म्हणतोय की बायकोने माझा छळ केला, आता केलेल्या छळानुसार नवऱ्याला डिवोर्स द्यायचा का, दॅट इज अ फॅक्ट इन इश्यू. मग आता ह्या फॅक्ट इन इश्यू ज्यावेळेस फ्रेम होतो त्यावेळेस नेमकं व्हॉट बिकम्स अ रिलिव्हंट फॅक्ट, एनी फॅक्ट विच इज कनेक्टेड टू दॅट फॅक्ट इन इश्यू. आता ह्या फॅक्ट प्रूव्ह कशा होतात हे आपल्याला समजून घ्यायचंय की एव्हिडन्सनी प्रूव्ह होतात. एव्हिडन्स म्हणजे काय, दॅट मे बी ओरल एव्हिडन्स, दॅट मे बी अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. हाऊ टू प्रूव्ह द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, व्हॉट सेज द फॅमिली कोर्ट ऍक्ट सेक्शन 14, की फॅमिली कोर्टमध्ये एखादा दावा, एखादं पिटिशन चालल्यानंतर त्याचं नेमकं अनालिसिस कसं करायचं, त्याचं अप्रिसिएशन कसं करायचं, कसं म्हणायचं की नवऱ्याने हे प्रूव्ह केलं म्हणून, किंवा कसं म्हणायचं की नवऱ्या हा प्रूव्ह करू शकला नाही, किंवा बायकोने दाखल केलेला काउंटर क्लेम असेल की नाही नाही मला नांदायला जायचं, याचं डिवोर्स पिटिशन दाखल करा. बऱ्याच अंशी कधी कधी काउंटर क्लेमही होत नाही. बऱ्याच अंशी इगो क्लॅशेस असतात. ते म्हणतात की नाही आम्हाला एकत्रही राहायचं नाही, सोबत नांदायचंही नाही. देन व्हॉट इज द ऑब्जेक्ट, और व्हॉट इज द इंटेन्शन, और व्हॉट इज द आउटकम ऑफ दॅट लिटिगेशन. या सगळ्या गोष्टींचं, की एखादं डिवोर्स पिटिशन असेल या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत, किंवा एखादं मेंटेनन्सचं पिटिशन असेल, कस्टडीचं पिटिशन असेल, रेस्टिट्यूशनचं पिटिशन असेल, ज्युडिशियल सेपरेशनचं पिटिशन. व्हॉट इज ज्युडिशियल सेपरेशन, की नाही बाबा ठीक आहे ना, फार तुम्ही म्हणताय एकमेकांपासून वेगळं राहायचं, वेगळं राहायचं, वेगळं राहायचं, डिवोर्स घ्यायचा, डिवोर्स घ्यायचा. एक काम करा, जस्ट गो अँड स्टे ऍटलिस्ट फॉर 1 इयर. तुम्ही वर्षभर जरा वेगळं राहा, ज्युडिशियली सेपरेट व्हा. देन विल सी की तुमच्या मनात काही बदल होतोय का, तुम्हाला काही रिअलिटीची जाणीव होतय का, काही रिअलायझेशन होतंय का. बिकॉज इट्स ऑल अबाउट ऍडजस्टमेंट अँड ऍक्सेप्टन्स इन द लाईफ. सो अल्टिमेटली की आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून जर फॅमिली लॉ समजून घेताना या दोन कायद्याचा जर उहापोह आपल्याला करायचा असेल, आणि प्रॅक्टिकली, देन अ ड्राफ्ट डेफिनेटली की अरे ड्राफ्ट आपल्या बरोबर आपल्याला दाखवले जातील काही अंशी. आणि ते बघा, सगळे ड्राफ्ट सगळ्या गोष्टी हे दाखवणं शक्य नाही, बट कन्सेप्च्युअली यू कॅन बी व्हेरी क्लिअर इन रिस्पेक्ट ऑफ डिव्होर्स प्रोसिडिंग्स की मला नेमकं काय करायचं. माझ्या पक्षकाराकडून मला कोर्टामध्ये भांडताना किंवा मला कोर्टामध्ये बाजू मांडताना मला काय, कशी बाजू मांडायची आहे, कायदा काय सांगतो, या प्रत्येक ग्राउंडच्या बाबतीत काय सांगतो, मेंटेनन्सच्या बाबतीत काय सांगतो, सेपरेशनच्या बाबतीत काय सांगतो, याच्या प्रोव्हिजन्स काय काय आहेत,
मला त्याची ड्राफ्टिंग कशी करायची, एखादा ड्राफ्ट आला तर WS कसं ड्राफ्ट करायचं, त्यामध्ये मला काउंटर करताना नेमकं काय लिहायचं, त्यानंतर इश्यूज कसे फ्रेम होतात, ते का फ्रेम केले जातात, आणि हे झाल्यानंतर मला एव्हिडन्स कसा लीड करायचा, एव्हिडन्स म्हणजे काय, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये कशा कशा एव्हिडन्सच्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, कशा गोष्टी प्रूव्ह होतात, त्या मला फॅमिली कोर्टात कशा, आणि नुसतंच फॅमिली कोर्टात नाही तर ह्या आपल्याला क्रिमिनल असेल सिव्हिल असेल काही पॅरामीटर्स हे बदलले जातात. हाऊएव्हर इट इज वन अँड द सेम. एव्हिडन्स ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू एव्हरीवेअर. सो हा एव्हिडन्स ऍक्टचे काही बेसिक तत्व ज्या ज्या स्टेजला आपल्याला येतील, हाऊ टू क्रॉस एक्झामाइन अ विटनेस. अरे क्रॉस एक्झामिनेशनची नेमकं कन्सेप्ट काय होते, काय आहे, आणि ही आता क्रॉस एक्झामिनेशन इन द क्रिमिनल ट्रायल, आता काही लोक आपली पुण्यातली पण आहेत. सो बेसिकली आय एम सेइंग क्रॉस एक्झामिनेशन इन क्रिमिनल ट्रायल, क्रॉस एक्झामिनेशन इन फॅमिली मॅट्रिमोनियल डिस्प्यूट, क्रॉस एक्झामिनेशन इन सिव्हिल केसेस. It can differ as per the fact to fact of the cases, or there cannot be, we cannot draw a straight jacket formula of cross examination. बट नेमकं क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे काय, क्रॉस एक्झामिनेशन कशा करता वेपन दिलंय आपल्याकरता, आपल्याकडं, आणि आपल्याला कसे प्रश्न फॉर्म्युलेट करायचे आणि काय प्रश्न विचारायचे हे मला कळलं पाहिजे. दॅट वी आर गोइंग टू डील. देअर आफ्टर यू विल सी हाऊ टू प्रिपेअर फॉर द आर्ग्युमेंट, की ज्या वेळेस एंटायर मटेरियल कोर्टासमोर येतं आणि अल्टिमेटली कोर्ट हॅज टू आन्सर द इश्यूज विच हॅज बीन फ्रेम्ड अर्लियर, की आता कोर्टाने इश्यूज फ्रेम केलेत की अरे नवऱ्याचं असं म्हणणं आहे की बायकोनी क्रुएल्टी केली, नवऱ्याने प्रूव्ह केलं का बायकोनी क्रुएल्टी केली, हा इश्यू आहे. हा इश्यू अफर्मेटिव्ह द्यायचा का निगेटिव्ह द्यायचा, आणि हा इश्यू कोणाच्या बाजूने कोणाच्या फेवर मध्ये निकाली काढायचा, तर मला जोपर्यंत हे कळत नाही की जजेस केसेस कशा निकाली काढतात, तोपर्यंत मी केस कशी व्यवस्थित चालू शकेल. So many things, my friends, are there so far as family matters are concerned, criminal, civil, arbitration, any matters, before any court of law is concerned. So मला प्रामाणिकपणे हे वाटतं की when practicing before any court of law, you should acquaint yourself with the basic clarity, basic conceptual clarity in respect of the matters, procedural clarity आपण म्हणूया, कारण फॅक्ट्स, प्रोसिजर आणि लॉ, आपण क्लायंटला भेटतो, पहिल्या फॅक्ट्स जाणून घेतो. यू शुड मार्शल द फॅक्ट्स ऑफ द केस. देअर आफ्टर यू आर गोईंग अप टू प्रोसिजर, की काय प्रोसिजर माझ्याकरता योग्य राहील. अरे स्पेशल मॅरेज ऍक्ट इज नथिंग बट किंवा दोन्हीमधलेही बरेचसे ग्राउंड आपले सेम आहे. इट गोज बिफोर द डिस्ट्रिक्ट कोर्ट. व्हॉट इज द ज्युरिस्डिक्शन, व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ ट्राईंग, which is the notice contemplated under section special marriage act, आणि what are the writ petition which is pending before the honorable apex court in respect of that notices. आम्ही दोन रिलीजन मधले वेगवेगळे आहेत, आम्हाला दोघांना लग्न करायचे आहे, तुम्हाला कशाला नोटीस देऊ, नोटीस देऊन आमचे घरचे जर लग्नाला नाही म्हणले तर देन वेदर इट इज नॉट व्हायलेटिव्ह ऑफ माय कॉन्स्टिट्युशनल राईट, माय फंडामेंटल राईट. सो दॅट ऑल थिंग्स मी जे आज म्हणतोय सगळ्याच गोष्टींनी ओघाने येतील असंही सांगता येणार नाही. हाऊएव्हर सो फार आज हे एक्झॉस्टिव्ह कोर्समध्ये जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं या दोन कायद्यांशी निगडीत आपला जो सिलेबस आपण बघितलं त्या अनुषंगाने आपण डील करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याकरिता एक आपल्याला कायद्याची तोंड ओळख व्हावी असे जे जे इंटरेस्टेड किंवा आपण सगळे लोक जे जॉईन केलात, तर त्यांच्याकरता आपण हा वेबिनार ऑर्गनाईज केला. मॅडम बाकीची माहिती आपल्याला देतील. सो थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग अगेन इन द वेबिनार ऑफ कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अँड थँक्यू सो मच. आय लिव्ह अँड आय विल कन्क्लूड माय सेल्फ. थँक्यू. येस सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही नेहमीप्रमाणेच आपल्या पार्टिसिपेंट्सला अगदी सोपे आणि त्यांना कळेल आणि त्यांना युजफुल होईल अशा पद्धतीमध्ये तुम्ही त्यांना सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे. आणि फ्रेंड्स, मी आपला जसं सरांनी सांगितलं तो सिलेबस आहे तो चॅटबॉक्समध्ये मी शेअर केलेला आहे. आपले मल्टिपल कोर्सेस आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये डिवोर्स आणि DV सिव्हिल या सगळ्याची माहिती मिळेल. सो आता आपण नेक्स्ट आपले जे स्पीकर आहेत ऍडव्होकेट प्रीती सिंग परदेसी यांच्याकडे वळूयात. सो ते आपल्याला पुढच्या जो आपला टॉपिक आहे डोमेस्टिक व्हायलन्स ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतील. सो वेलकम मॅम. नमस्ते. माझा आवाज ऐकू येतोय मॅम? येस येस. सिलेबसची स्क्रीन शेअर कराल मॅम आपण? या जस्ट अ मिनिट, मी शेअर करते. हं.
सर्वात आधी तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद की आज रविवार असून आपण सर्वांनी इथे जॉईन केलेलं आहे. ऍडव्होकेट तनुजा जाधव मॅडम आणि ऍडव्होकेट राजेश कातोरे सर यांचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला हा चान्स दिलेला आहे. खरं तर आजचा दिवस खूपच चांगला आहे. आज वसंत पंचमी आहे. आपण देवी सरस्वतीची पूजा करतो, जी आपण म्हणतो की ज्ञानाची देवी आहे. तर आपण सर्वांनी हा वेबिनार जॉईन केलेला आहे. तर मला असं वाटतं की याच्या मागचे उद्देश हेच आहेत की आपल्याला ज्ञान मिळवायचंय. या कोर्स बद्दल जेव्हा आपण माहिती करून घेतली किंवा मग थोडक्यात आपल्याला माहिती मिळाली, अजून जाणण्याची इच्छा आहे आपल्याला या कोर्स बद्दल किंवा आज जे टॉपिक्स सगळे काही डिस्कस होतील वगैरे. तर आता मी डोमेस्टिक व्हायलन्स यावर जो एक प्रॅक्टिकल अप्रोचनी कोर्स होणार आहे त्याबद्दलची माहिती तर देईनच, पण त्याआधी मी आपल्या सर्वांना हे सांगेन की यामध्ये ज्युरिस्डिक्शन तो एक आस्पेक्ट, तो एक टॉपिक मी एलॅबोरेट करेन. पूर्ण डोमेस्टिक व्हायलन्सचा कोर्स जेव्हा मी सांगेन त्याच्यानंतर की डोमेस्टिक व्हायलन्स केस ही कुठे दाखल करायची, कोण दाखल करू शकतं, कशी दाखल करायला हवी, यावर प्रॅक्टिकल नॉलेज किंवा मग प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन मी नक्कीच शेअर करेन आपल्यासोबत. तर आपण जर बघत असाल की आजच्या या वेबिनारच्या मागचा उद्देश हा आहे की जेव्हा आपण एखाद्या क्लायंटसाठी लढत असतो, एखादा क्लायंट आपल्याकडे आलेला असतो, तेव्हा आपल्याला इत्थंभूत माहिती असायला हवी, कारण की आपण त्यांचे वकील आहोत. आपण केवळ डिग्री घेऊन एखादी केस जर चालवली, आपल्याला असं वाटलं की हो आपल्याला सर्वच काही येत आहे, तर यामध्ये आपण राहू नये. कारण की आत्ताच राजेश सरांनी सांगितलं की वन्स अ स्टुडंट ऑफ लॉ इज ऑलवेज अ स्टुडंट ऑफ लॉ. तर आपल्याला हे देखील कळायला पाहिजे की आपल्याकडे जर क्लायंट आला तर आपल्याला काय काय त्याला विचारावं लागतं. अग्रीव्ड पर्सन म्हणजे ती लेडी आहे, तिला काय काय विचारायचं आहे हे देखील आपल्याला, बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नसतात. तर काय विचारायचं, काय प्रश्न विचारायचे, त्याच्यानंतर कोणत्या इन्फॉर्मेशन घ्यायच्या आहेत, हे सगळं या कोर्समध्ये आपल्याला ते कळेल. आता जर आपण डोमेस्टिक व्हायलन्सचा जर कोर्सचा सिलेबस बघितला, मॅडम हे स्क्रीन सर्वांनाच दिसते ना? येस तर मॅम. हा, येस येस. तर आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण बोलूयात. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मला येस नो मध्ये आन्सर्स पण देऊ शकता पार्टिसिपेंट्स, कारण की आता जर मॅडमनी अनम्यूट केलं सर्वांना तर किऑस निर्माण होईल. तर आपल्यापैकी बरेचसे जण मी हे बघतेय की आधीचा आमचा जो कोर्स झाला होता डोमेस्टिक व्हायलन्सवरचा, त्यापैकीही बरेच जण जॉईन झालेले आहेत. मागच्या कोर्समध्ये पण 60 वर ऍडमिशन्स होते, त्यापैकी आहेत. तरीही मी प्रश्न विचारते की पर्सनली आपल्यापैकी कुणी कुणी डोमेस्टिक व्हायलन्सची ऍप्लिकेशन, आपण असं म्हणूयात कंप्लेंट नाही, ऍप्लिकेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन घेतली आणि त्यावर आपण ए टू झेड म्हणते मी. हे बघा, आताही 5-10 वर्षाची प्रॅक्टिस झाल्यानंतरही आपण ड्राफ्ट शेअर करतो. येस. चॅटबॉक्स मध्ये जर तुम्ही येस येस उत्तर देत गेला तर आपल्याला पुढे कळेल की कशा कशा गोष्टी आपण या कोर्समध्ये इन्क्लूड करणार आहोत ते. बघा, आपल्यापैकी बरेचसे जण आहेत की जे म्हणतात आहेत की पर्सनली आपण ड्राफ्ट केलेली नाहीये. सो या कोर्समध्ये मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की जेव्हा आपण ओके ओके नो नो नो, आपण काय करतो, आपण सिनियर्सची मदत घेतो, आपण कुठून तरी ड्राफ्ट घेतो, झेरॉक्स सेंटर मधनं प्रिंट घेतो, अकॉर्डिंगली आपण लिहित असतो, कॉपी पेस्ट करतो. म्हणजे आपल्या प्रत्येक केसच्या फॅक्ट्स वेगवेगळ्या असतात हे आपण जाणून घेत नाही. प्रत्येक केसमध्ये रिलीफ्स वेगवेगळे असतात, तुला तरी चालेल. आणि त्यामुळे होतं काय की ऍट द एंड ऑफ द केस आपल्याला जे रिलीफ्स हवे होते ते आपण मागत देखील नाही. माझ्या कित्येक अनुभवामध्ये असं आलेलं आहे आज 16-17 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये की रिलीफ देखील कॉपी पेस्ट करतात, फक्त मेंटेनन्स हवंय, रेसिडेन्स ऑर्डर हवी आहे. आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्सच्या या ऍक्टमध्ये रेसिडेन्स ऑर्डरमध्ये पण प्रोव्हिजन दिलेले की तुम्हाला घर भाडं मागायचं आहे का, शेअर्ड हाऊसहोल्ड मध्ये राहायचं आहे किंवा काय, आपण आपल्या क्लायंटला त्या गोष्टी देखील विचारत नाही. सो आपलं काम काय आहे तर क्लायंट आल्यानंतर आपण त्यांची गरज काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत, त्या सगळ्यात आधी जाणून घ्यायच्या आहेत. सो लेट अस गो वन बाय वन की आपण काय शिकणार आहे हे हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जस्ट टू एनरोल द कोर्स
बाय पेईंग अ फी, हा चला आपण कोर्स जॉईन करतोय, हे 7-8 टॉपिक्स आहेत, असं नका करू. जाणून घ्या की या टॉपिक्स मध्ये तुम्ही काय शिकणार आहात. सो लेट अस गो वन बाय वन. कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तुम्ही काय शिकणार आहात. मला सर्वप्रथम हे सांगायचंय की हा कोर्स थेरॉटिकल नाहीये. आपल्या सर्वांकडे डोमेस्टिक व्हायलन्सचं पुस्तक आहे, बेअर ऍक्ट आहे, विथ कमेंट्री आपण करू शकतो, वाचू शकतो. हा कोर्स कम्प्लिटली प्रॅक्टिकल असणार आहे, कम्प्लिटली प्रोसिजरल असणार आहे, की एखादी महिला अग्रीड पर्सन जर तुमच्याकडे आलं तर तुम्हाला काहीही कोणालाही विचारायची गरज नसावी. फक्त तिच्याकडून आल्या त्या क्षणापासून तुम्ही जजमेंट पर्यंत, इनफॅक्ट अपील पर्यंत पण तुम्ही कसं कसं काय करायचं आहे ते नॉलेज इथे तुम्हाला मिळणार आहे. जितकं आम्हाला शक्य आहे तितकं आम्ही देऊ. फर्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तुम्ही काय बघणार आहात. कन्सेप्ट, स्कोप आणि ज्युरिस्डिक्शन. आता ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की मॅडम दिलेलं आहे सेक्शन 27 मध्ये, मी त्यावर येईनच की सेक्शन 27 आपल्याला कसा अप्लाय करायचा आहे ते मी पूर्ण सविस्तरपणे सांगेनच. कन्सेप्टमध्ये ज्युरिस्डिक्शन वाईज आणि कॉज ऑफ ऍक्शन वाईज ते आपण शिकणार आहोत, की कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे काय असणार आहे, त्याच्यावरचे केस लॉज, आणि मग तुमच्याकडे एखादी अग्रीड पर्सन आली तर तुम्हाला कुठे दाखल करायचंय बेनिफिशियल टू द क्लायंट, या गोष्टी तुम्ही जाणून घेणार आहात. त्यानंतर व्हेरियस रिलीफ अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. आपल्याला रिलीफ दिलेले आहेत. सेक्शन 18 पासून पुढे सगळे रिलीफ आहेत. मॉनिटरी आहे, कंपन्सेटरी आहेत, त्यानंतर रेसिडेन्स ऑर्डर आहेत, सगळं 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 काही आहे. पण परत एकदा सांगते की स्पेसिफिक केस जेव्हा आपल्याकडे येते एखाद्या महिलेची, तिला काय हवंय आणि आपल्याला फोकस कुठे करायचा आहे. सरसरास आपण काय करतो, मी मागच्याही याच्यात वेबिनारमध्ये एका ठिकाणी उदाहरण दिलं होतं की जिथे आपलं चाइल्ड पण नाहीये तिथे आपण तो सेक्शन टाकतो आणि कॉपी पेस्ट करून टाकतो की हो याची कस्टडी माझ्याकडे ठेवावी. काहीही संबंध नसतो. तर कोणते रिलीफ्स कुठे आहेत. दुसरं एक एक्झाम्पल मी हे सांगेन की ज्या ठिकाणी तुम्हाला मेंटेनन्सची गरज नाहीये, बघा प्रत्येकच वेळेस मेंटेनन्सची प्रोव्हिजन दिलेली आहे म्हणून ती टाकायचीच आणि अख्खं पिटिशन त्याच्यावरच लिहायचं आणि प्रोटेक्शन ऑर्डरला जास्त वेटेज नाही द्यायचं. जेव्हा की एखाद्या महिलेला सुरक्षा आदेशांची गरज आहे तिथे आपला लॅक्युना तिथे दिसतो आणि क्लायंटला जस्टिस मिळत नाही. सो व्हेरियस रिलीफ्स अंडर डीबी ऍक्ट, त्याच्यात आपण शिकणार आहे की कोणते रिलीफ कोणत्या सर्कमस्टन्सेसला, सिच्युएशनला कसे आपण क्लेम करायचे आहेत. कोणते रिलीफ नाही क्लेम केले तरी चालतील, कशाला फोकस करायचे किंवा काय. त्या बाबतीत दिलेले जजमेंट्स की प्रोटेक्शन ऑर्डर कित्येक वेळेस दिली जात नाही. एका केसमध्ये असं झालं होतं की ऍट द एंड ऑफ द केस अख्खी केसच रिजेक्ट झाली, कारण की त्या केसमध्ये असं कोर्टाचं मत पडलं की डोमेस्टिक व्हायलन्सच प्रूव्ह केलेला नाहीये तुम्ही, त्यामुळे बाकीचे रिलीफ तर लक्षातच घेता येणार नाही. या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत while drafting the application, while claiming the reliefs. नेक्स्ट आहे हाऊ टू ड्राफ्ट कंप्लेंट और पिटिशन ऑफ डीवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक आहे की हाऊ टू ड्राफ्ट अवर पिटिशन, किंवा आपण म्हणू डोमेस्टिक व्हायलन्स ऍप्लिकेशन. राईट फ्रॉम द बिगिनिंग जेव्हा आपण इन द कोर्ट ऑफ लिहितो, मी मागच्याही माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की that shows the jurisdiction aspect in the court of what, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास पुण्यात पुणे आहे का, पिंपरी आहे का, वडगाव आहे. यू हॅव टू अंडरस्टँड, जर एनसी दाखल झाली असेल वडगावमध्ये किंवा मग ती राहतीये वडगावमध्ये, तुम्हाला त्या ज्युरिस्डिक्शन आस्पेक्टनी सगळ्या काही गोष्टी तिथे त्या सांगितल्या जातील. त्या पिटिशन कसा ड्राफ्ट करायचा, ऍप्लिकंट कोण असू शकतं, कोणाला करायला हवं, फक्त एखादी लेडीज असू शकते का, तर नाही. प्रोटेक्शन ऑफिसर असू शकतात, सर्व्हिस प्रोव्हायडर्स असू शकतात, तिचे रिलेटिव्ह असू शकतात. बरं हे जर असू शकतात तर मग काय करायचं. रेस्पॉन्डंट कोण कोण असायला हवं. रेस्पॉन्डंटची डेफिनिशन नो डाऊट आपल्याला दिलेली आहे, आपण वाचू शकतो. बट मग डिस्चार्ज जेव्हा समोरचा फाईल करतो किंवा मग डिलिशन ऑफ नेम्स साठी करतो आणि त्यांची नावं डिलीट होतात तेव्हा आपण कुठेतरी कमी असतो की आपण रेस्पॉन्डंट तर बनवलं पण प्लीडिंग मध्ये आपली कुठे चूक झाली, आपण ड्राफ्टिंग काय करायला हवं होतं, आपण काय नाही केलं आणि रेस्पॉन्डंट म्हणून मग का त्यांना डिलीट केलं, या गोष्टी या कोर्समध्ये सांगितल्या जाणार आहेत की हु कॅन बी अ रेस्पॉन्डंट. जर रेस्पॉन्डंट आलं तर तुमची प्लीडिंग काय असायला पाहिजे, सो दॅट की शेवटपर्यंत त्यांचा रोल वगैरे डिस्क्राईब केल्यानंतर त्यांच्या विरुद्धही ऑर्डर्स होतील. देन कम्स
हाऊ टू ड्राफ्ट इंटरिम ऍप्लिकेशन. आपण नेहमी बघतो की जेव्हा आपण पिटिशन फाईल करतो तेव्हा आपण मॅन्डेटरी असं समजून इंटरिम ऍप्लिकेशन दाखल करत असतो आणि त्यात फक्त मेंटेनन्स क्लेम करत असतो. इथे आपल्याला हे बघायचं आहे की जर चाइल्ड इज इन्व्हॉल्ड तर त्याच्याबद्दल आपल्याला इंटरिम ऍप्लिकेशन करता येईल का? बरं, करता आलं तर आपण इंटेरियम रिलीफ त्याच्याबद्दल काय काय मागू शकतोय? बरं, फक्त ऍप्लिकंट मागू शकते का रेस्पॉन्डंट पण क्लेम करू शकतो इंटेरियम रिलीफ चाइल्डशी रिलेटेड? हे बऱ्याच जणांना आतापर्यंतही नाही माहितीये. त्यामुळे ज्या पद्धतीने द पर्पज ऑफ फ्रेमिंग दिस लॉ कुठेतरी आपणच कुठेतरी अभ्यासात कमी पडतोय. आपल्याला ह्या जर गोष्टी कळाल्या की या ऍक्ट मधनं आपल्याला खूप काही मिळणार आहे जर प्रॉपरली आपण अभ्यास करून एखाद्याला न्याय मिळवायचं जर आपण हे म्हणालो, सगळ्या गोष्टींचा नॉलेज घेतला, तर आजही आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी माहिती नाही की आपण काय मिळवून देऊ शकतोय आपल्या पार्टीला. आणि जेव्हा हे तुम्हाला कळेल तर एक्सेप्शनली जे ऑर्डिनरी प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉपर पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट केस चालवताना शेवटपर्यंत करू शकतो आणि 100% ना 101% द्यायचा प्रयत्न करू शकतो. तर इंटेरियम ऍप्लिकेशन मध्ये फक्त मेंटेनन्स प्रोटेक्शन ऑर्डर नसून चाइल्ड कस्टडी, चाइल्ड ऍक्सेस, त्याची एज्युकेशन फी बद्दल बोलू शकताय का? फक्त एज्युकेशनच नाही तर बाकीच्या गोष्टी पण तुम्ही मागू शकताय चाइल्डशी रिलेटेड. या सगळ्या गोष्टी तिथे आपण सांगणार आहोत. अगदी ड्राफ्टिंग पासून रिलीफ पासून काय काय गोष्टी इंटरिम ऍप्लिकेशन मध्ये नाही यायला पाहिजेत, ज्याची काळजी आपण घ्यायला पाहिजेत, हे पण तिथे सांगितलं जाणार आहे. त्यानंतर हाऊ टू प्रिपेअर डब्ल्यूएस ऑर से, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस मधला. हा याच्यासाठी की बिंग अ लॉयर आपल्यापैकी बरेच जण, मी फक्त ज्युनियर्स म्हणणार नाही, सिनियरही म्हणणार नाही, आपल्यापैकी बरेच जण काय म्हणतात, हजबंडच्या साईडने आपण वकीलपत्र दाखल करतो आणि मेअर डिनायल असतात. पॅरा नंबर 1 इज नॉट ट्रू अँड करेक्ट, हेन्स डिनाइड बाय द रेस्पॉन्डंट वगैरे वगैरे. आपण अख्खा पिटिशन किंवा अख्खा ऍप्लिकेशन आपण सिंपल डिनायल मध्ये घेतो. आपण आपले पॉइंट्स ठेवतच नाही, जे की खूप जास्त महत्वाचं असतं टू प्रूव्ह माय केस अँड टू डिस्प्रूव्ह द केस ऑफ ऍप्लिकंट. जसं मी आधी सांगितलं की एका केसमध्ये मेहरबान कोर्टाचं हे म्हणणं होतं की डोमेस्टिक व्हायलन्सच प्रूव्ह नाही केला. मग हे का? जर आपण फक्त समजा डिनायल डिनायल डिनायलच करत राहिलो आणि आपण हे प्रूव्हच नाही केलं की तिला डोमेस्टिक व्हायलन्सच झालेला नाहीये त्यामुळे मागण्यास अमान्य करा, तर ही आपली चूक असणार आहे. आपल्याकडे जे रेस्पॉन्डंट आलेले असणार आहे, मेअर डिनायलमुळे आपण त्यांना न्याय देऊ शकणार नाहीये. तर हाऊ टू प्रिपेअर डब्ल्यूएस यामध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे शिकण्यात येणार आहे की मग बरं ठीक आहे डिनायल नाही तर मग काय? तर मागच्या कोर्समध्येही मी सांगितलं, एका सेशनमध्येही सांगितलं की आपल्याकडे बिंग अ रेस्पॉन्डंट, हजबंड असेल, इन लॉज असतील, डिस्टंट रिलेटिव्ह असतील, 6 ते 7 डिफेन्स ग्राउंड, 6 ते 7, जे की आपल्यापैकी कुणीही अभ्यास करत नाही, कारण की आपण क्लायंटकडनं इन्फॉर्मेशन घेत नाही. क्लायंटकडनं इन्फॉर्मेशन घेतल्यावर कोणत्या डिफेन्सच्या अंडर आपल्याला तो डब्ल्यूएस फ्रेम करायचा आहे, रिप्लाय फ्रेम करायचा आहे, मग हे आपल्याला कळणार आहे. सो या टॉपिकमध्ये आपण ते शिकणार आहोत. मग पुढे आहे ड्राफ्टिंग ऍप्लिकेशन ऑफ रिकॉलिंग ऑफ नोटिसेस, स्टॉपेज युअर प्रोसिडिंग, क्वॅश ऑफ कंप्लेंट. हे अजून एकदा खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे, कारण की बिंग अ रेस्पॉन्डंट आपण डिरेक्टली वकीलपत्र दाखल करतो, रिप्लाय देतो, से देतो, आर्ग्युमेंट करतो इंटेरियमचा आणि केस पुढे चालत जाते. कितीतरी केसमध्ये आपल्याला देखील हे कळतं की हजबंड व्यतिरिक्त बाकी कोणत्याही रेस्पॉन्डंटचा काहीही रोल नाहीये. मग त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस डिलिशन ऑफ पार्टीज किंवा मग क्वॅशिंग ऑफ कंप्लेंट, जेव्हा नोटीस मिळाली तेव्हा रिकॉलिंग ऑफ नोटिसेस, हे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आपल्या क्लायंटला न्याय मिळवण्यासाठी की बाबा 2-4 वर्ष केस लढण्यापेक्षा लेट अस ट्राय धिस, आपल्या केसमध्ये मेरिट आहे, आपण या पद्धतीने जाऊयात, तुमची नावं वगळतील. मग आपल्याकडे तो आलेला आहे तर केवळ फक्त आपल्याला केस चालवत राहायची म्हणून आपल्याला नाही हे सगळं काही करायचंय. माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स हा आहे की जेव्हा आपण हे म्हणतो की आर प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन, मग नोबेल प्रोफेशन म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय तर क्लायंटला न्याय मिळवून देणं.
मग क्लायंटला न्याय तुम्ही द्याल मिळून 4-5 वर्षानंतर पण मिळवून द्याल, बाबा हा केस मी रिजेक्ट केली, पण तोपर्यंत तो सफर होतोय ना. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, की ते नॉलेज घ्या, इन्फॉर्मेशन घ्या, की माझ्या प्रत्येक एका केसमध्ये मी कोणत्या पद्धतीने जाणार आहे. आणि आपल्याला या गोष्टीच माहिती नसतील तर मग आपण कसा न्याय मिळवून देणार, कसं वेगळी वकिली होणार आहे आपल्याकडनं. नेक्स्ट आय विल कम टू हाऊ टू टेक क्रॉस एक्झामिनेशन अँड हाऊ टू लीड इव्हिडन्स. जसं की आता राजेश सरांनी सांगितलं की हाऊ टू लीड इव्हिडन्स मध्ये फॅक्ट इन इश्यू काय आहे, रिलिव्हंट फॅक्ट्स म्हणजे काय असतं, इव्हिडन्स म्हणजे काय, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणजे काय. बरं, मग ओव्हरऑल मध्ये पण आपण बघितलेलं एव्हिडन्स ऍक्ट नुसार पण की इंटरेस्टेड विटनेसेस असतात. मग काही विटनेसेस असतात की बाबा जे व्यवस्थित क्रॉसमध्ये उत्तरच देत नाहीयेत. मग ते जर उत्तर देत नसतील तर आपण काय करायचं, आपण मेहरबान कोर्टाला कोणत्या प्रोव्हिजन अंडर काय सांगू शकतोय की साहेब हा विटनेस असा करतोय, तुम्ही नोट करा किंवा काय आहे. मग हे आपल्याला माहिती असायला हवंय. ती माहिती आपण करून घेत नाही, कारण की आपण सिम्पली हा डोमेस्टिक व्हायलन्स केस खूप जनरल पद्धतीने चालते त्या पद्धतीनेच चालवतो. मी या कोर्सच फक्त बोलणार नाही, पण या कोर्समध्ये किंवा कोणत्याही कोर्समधनं कुठूनही कोर्समधूनही नाही, जर तुम्ही एकदा शिकून घेतलं की क्रॉस एक्झामिनेशन काय आणि हाऊ टू लीड एव्हिडन्स, तुमच्याकडे मग मॅट्रिमोनी मॅटर येऊ दे किंवा सिव्हिल क्रिमिनल कोणतंही मॅटर आल्यानंतर तुम्हाला ते नॉलेज प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. आज मला प्लीज तुम्ही आन्सर द्या. मी खरंच रिक्वेस्ट करेन, चॅट बॉक्समध्ये एक सिंपल माझा प्रश्न आहे, क्रॉस घेता येते का, की कुणाला न विचारता किंवा काय. हाऊ टू लीड इव्हिडन्स कोणते प्रश्न विचारायचे, लिडिंग क्वेश्चन्स म्हणजे काय, हे आपल्याला माहिती आहे का. मला जर तुम्ही आन्सर मध्ये नो. बरं, एखादा विटनेस जर उत्तर उलट उलट देत असेल तर त्याला मग मेहरबान कोर्टाला काय सांगायचं, की मेहरबान कोर्टाला हे सांगू शकताय का तुम्ही की साहेब आपल्याला पॉवर्स आहेत की त्याला सांगायला सांगा, कारण की हे रिलिव्हंट फॅक्ट आहे. हे तरी नॉलेज आहे का आपल्यापैकी. तर हे जर नॉलेज आपल्याला घ्यायचं असेल तर काय अभ्यास करायचा आहे आपल्या क्लायंट. बरं, आपण काय म्हणणार क्लायंटला, नाही तो उत्तरच देत नाहीये. आपल्यालाच माहिती नाहीये की तो जर उत्तर देत नाहीये तर त्याच्याकडनं उत्तर काढण्यासाठी मला काय नॉलेज पाहिजे. आणि हेच जाणून घेण्यासाठी या कोर्समध्ये त्या टॉपिक अंडर हाऊ टू टेक क्रॉस एक्झामिनेशन, हाऊ टू लीड इव्हिडन्स, हे सगळं तुम्हाला तिथे शिकवलं जाणार आहे. की तुम्हाला तिथे नॉलेज पाहिजे. समोरचा जरी ऍडव्होकेट म्हटला की नाही माझ्या पक्षकारांनी उत्तर दिलेलं आहे त्याला आठवत नाही, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, मग मलाच माहिती नाहीये की तो तीनदा जरी हा उत्तर देतो तर मी चौथ्या प्रश्नाला पण ते उत्तर एक्सेप्ट करणार आहे का नाही. लीगल प्रोव्हिजन आहे, लॉ आहे, तुमच्याकडे पॉवर आहेत की मेहरबान कोर्टाला काय सांगायचंय त्यावेळेस. पण हे जर माझ्याकडेच नसेल नॉलेज तर मी काय करणार आहे, सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तशी ऍट द एंड ऑफ द क्रॉस मला माझ्या हातात काहीच नाही मिळालं. कारण की प्रत्येक प्रश्नाला मी भांबावून जाते तसेच आन्सर्स मिळाल्यानंतर. सो यू विल लर्न की हाऊ टू टेक क्रॉस एव्हिडन्स म्हणजे काय, हाऊ टू लीड इव्हिडन्स म्हणजे काय, चीफ किती महत्वाची असते. क्रिमिनल मध्ये एखादी जर चीफ घेत असतील तर किती महत्वाची असते चिफच्या वेळेस आपण तिथे असणं अक्युटच्या साईडनी. सो मी परत सांगेन की डीव्हीची क्रॉस वेगळी आणि क्रिमिनलची वेगळी, हाऊ टू टेक इव्हिडन्स, लीड इव्हिडन्स इन डीव्ही हे वेगळं, सिव्हिलचं वेगळं. असं नाहीये. तुम्ही जर एकदा नॉलेज घेतलं, कुठूनही घेतलं, ते लाईफ लॉंग आपल्याला प्रत्येक केसमध्ये अप्लाय करता येतं. फक्त ते नॉलेज तुम्हाला इथे या टॉपिक अंडर आम्ही देऊ. नेक्स्ट इज हाऊ टू ड्राफ्ट अपील challenging interim order. So I'll ask you, how many of you know exactly 100% what is paper book? थोडासा वेळ झाला त्यामुळे तुम्ही फटाफट जरी सांगितलं पेपर बुक म्हणजे काय आपल्याला किती जणांपैकी माहिती आहे. नो. जेव्हा आपण अपिलाचं बोलतो, बघा, डोमेस्टिक आपण वकील आहोत, आपण वरपर्यंतच सगळं शिकायला पाहिजे. फक्त मी डोमेस्टिक व्हायलन्स चालवली, झाला विषय संपला, खालच्या केसपर्यंत आपल्या विरुद्ध गेलं तर आपल्याला अपील कसं करायचं हे देखील माहिती असायला पाहिजे. मग अपील म्हणजे काय, फक्त चॅलेंज द ऑर्डर नाही, हाऊ टू चॅलेंज दॅट ऑर्डर, काय चुकलेलं आहे ते काढायचं आहे. बरं, तुम्ही आज गुगलवर जरी गेलात की अपील म्हणजे काय तुम्हाला कळेल, पेपर बुक म्हणजे काय तुम्हाला फक्त थेरॉटिकल कळेल. पण पेपर बुकचा फॉर्मॅट कसा पाहिजे, पेपर बुक
व्हॉट इन्क्लूड्स इन पेपर बुक. हा, सर्रास काय म्हणतो आपण, अपील करायचं आणि RNP कॉल्ड आउट करायची, रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स. रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स म्हणजे काय, की खालच्या कोर्टातलं सगळं रेकॉर्ड्स आपण, प्रोसिडिंग्स आपण मागून घेतो. मग आपल्याला हे तरी माहितीये का की ते झालं मूळ जजमेंटचं. इंटेरियम ऍप्लिकेशन जर आपल्या विरुद्ध केलं तर मग अपील कसं करायचं, प्रॅक्टिकली त्याची प्रोसिजर काय असणार आहे, त्याचं पेपर बुक असणार आहे का, असेल तर मग कसं करायचंय त्याचं पेपर बुक, प्रायव्हेट पेपर बुक म्हणूयात आपण. कारण जजमेंटचं अपील केलं तर रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स आहे, बट इंटरिम ऍप्लिकेशनचं पूर्ण प्रोसिडिंग तर कॉल्ड आउट नाही करणार अपिलेट ऑथॉरिटी. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे शिकायला भेटेल की दोन्ही अपिलांमध्ये प्रॅक्टिकली ड्राफ्टिंग कशी करायची आहे, काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ज्या गोष्टी फाइंडिंग्स मध्ये आलेल्या आहेत त्या आपल्या कडून कशा वळवायच्या आहेत, इंट्रीम मेंटेनन्सचं अपील वेगळं कसं ड्राफ्ट करायचं आहे, आणि मूळ जजमेंटचं अपील कसं ड्राफ्ट करायचं आहे. आता शेवटचं असतं आहे या सिलेबसमध्ये हाऊ टू आर्ग्यू DV केस. सगळ्यात महत्वाचा पार्ट, कारण की आतापर्यंत जितकं आलं त्यामध्ये जर आपल्या सगळ्या चुका झालेल्या असतील, विदाऊट टेकिंग अ नॉलेज आपण चालवतोय सगळी केस, हाऊ टू आर्ग्यू मध्ये आपल्याला काही पॉइंट्स मिळतील का हो आपल्या साईडनी, नाही मिळणार आहेत. आणि जर आपल्या साईडनी आपण नॉलेज घेऊन जर सगळं काही करत आलेलो आहे, मग हाऊ टू आर्ग्यू, तर आपल्याला तेही लक्षात असायला पाहिजे की बरेच जण, आता तुम्ही कोर्टात बघत असाल यापैकी बरेच जण पुण्यातले पण आहेत, पण बघतो की जेव्हा रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट मागतात साहेब, तेव्हा एक्झिबिट 1च कॉपी पेस्ट करून देतात की दिस इज माय रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट. असं नाहीये. रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट म्हणजेच काय, एक्झिबिट 1, WS, क्रॉस, क्रॉस मधले आपल्या फेवर मधले काय आहेत, आपल्या अगेन्स्ट मधले काय, आपल्या फेवर मध्ये आहे, मग त्याला फेवर करणारा अजून तुमचं काही आहे का जजमेंट वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट मध्ये पॉइंट वाईज लिहायच्या असतात. मग त्या कशा लिहायच्या, हे सगळं काही हाऊ टू आर्ग्यू DV केसेस मिसलेनियस मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जाणार आहेत. तर हा जो एक्झॉस्टिव्ह कोर्स आहे त्याच्यामध्ये काय 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 आहे हे मी आपल्याला सांगितलं. पण एक 5 मिनिटं घेते मॅडम फक्त, की येस आज मॅम. जे झालेले आहेत तर इन शॉर्ट मध्ये, मे बी तुम्ही कंटाळाल पण ज्युरिस्डिक्शन पॉइंटवर मला थोडंसं बोलायचं आहे की थोडंसं समजून घ्या, 5-10 मिनिटापेक्षा जास्त नाही घेणार मी. ज्युरिस्डिक्शन परत एकदा थोडंसं ऍक्टिव्ह व्हा, आणि किती जणांना माहिती की ज्युरिस्डिक्शन एक्झॅक्टली किती टाईपचं आहे, मला फटाफट सांगा चॅट बॉक्समध्ये. एक्झॅक्ट माहितीये की किती प्रकारचे ज्युरिस्डिक्शन आपल्याला दिलेले आहेत कायद्याने, आपल्याकडे तेवढं नॉलेज आहे का, ज्युरिस्डिक्शनचे प्रकार किती, हाऊ मेनी टाइप्स. जनरली बरोबर आहे, फर्स्ट आन्सर आलं पिक्युनियरी. जनरली हा 3. गुड गुड. जनरली आपल्याला काय माहिती असतं, पिक्युनरी, टेरिटोरियल, सब्जेक्ट, कंकरंट आणि एक्सक्लुझिव्ह. 4-5 पेक्षा जास्त आपण जातच नाही. आता थोडंसं लक्ष देऊयात डोमेस्टिक व्हायलन्स केसेसच्या अनुषंगाने, म्हणजे ज्युरिस्डिक्शनचा टॉपिक मला तुम्हाला इथे क्लिअर करायचा आहे 5-10 मिनिटातच, झाला तर खूपच चांगलंय. 10 प्रकारचे ज्युरिस्डिक्शन आहे तिथे, ठीक आहे. ते 10 प्रकारचे कोणते, एक पिक्युनियरी, आपल्याला माहितीये की सब्जेक्ट मॅटर काय असतं, मॉनिटरी असतं. त्यानंतर एक टेरिटोरियल, म्हणजे आपण म्हणू की प्लेस, बाउंड्रीज, त्याच्यावर असतं. त्यानंतर असतं सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे काय हो, तर एखाद्या कोर्टाला पॉवर्स दिलेल्या असतात की तुम्ही पर्टिक्युलरली एखाद्या सब्जेक्ट मॅटर बद्दलच तुम्ही केस चालू शकताय. हा, से फॉर एक्झाम्पल कंझ्युमर कोर्ट, कंझ्युमर ऍक्टशी रिलेटेड तिथे असणार. त्यानंतर काय असतं, एक्सक्लुझिव्ह अँड कन्करंट. बघा, आपण एखाद्या अग्रीमेंट मध्ये क्लॉज लिहिलेला असतो, अग्रीमेंट जिथे असतात तिथे, हा, की या अग्रीमेंटचं जर ब्रीच झालं तर पुणे कोर्टातच तुम्ही फक्त केस चालू शकता. मग हे ज्युरिस्डिक्शन कोणतं झालं, एक्सक्लुझिव्ह झालं. बट कन्करंट काय झालं, एखाद्या अग्रीमेंट मध्ये जर हे लिहिलेलं असेल, या अग्रीमेंटचा जर ब्रीच झाला तर तुम्ही पुण्यात करू शकताय किंवा मुंबईमध्ये पण करू शकताय. सो दॅट इज कॉल्ड ॲज कन्करंट ज्युरिस्डिक्शन. मग आता याच्या पुढचे ज्युरिस्डिक्शन काय, तर अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे.
आपल्याला माहितीये की हायर जे कोर्ट्स असतात त्याला आपण अपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणूयात. हा, हाय कोर्ट्स किंवा आपले मेहरबान सुप्रीम कोर्ट वगैरे. मग त्याच्यानंतर आलं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, हायकोर्टाच्या साईडचं वगैरे. स्पेशल ज्युरिस्डिक्शन आलं, लीगल ज्युरिस्डिक्शन आलेलं आहे. हेही कुणाला माहिती नाहीये. लीगल ज्युरिस्डिक्शन म्हणजे मी हे म्हणेल की जिथे पॉवर दिलेली असते मेहरबान कोर्टाला की तुम्ही एक डिस्क्रिएशनरी किंवा इनहेरंट पॉवर्सच तुम्ही पॉवर्स बद्दलच किंवा त्या केस बद्दलच तुम्ही चालू शकताय. त्याला आपण म्हणूयात लीगल ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे. आणि एक्सटेंडिंग ज्युरिस्डिक्शन. आता डी सान मॅडम यांचा सगळ्यांचा काय संबंध, तुम्ही हे सगळं म्हणत असाल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज देखील असायला हवं जेव्हा की आपण कोणतीही केस घेतो. फक्त आपण डीव्हीची घेतोय. डीव्ही मध्ये सेक्शन 27 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 27 मध्ये तुम्ही ज्युरिस्डिक्शन वाईज कुठे केस दाखल करू शकताय, त्यावर मी येईलच. पण जर तुम्हाला हे देखील माहिती नसेल की बिईंग अ लॉयर आपल्याकडे 10 पेक्षा जास्तही असू शकतात, मी वाचलंही होतं, बट मेन 10 हे मेन आहे ज्युरिस्डिक्शन. मग त्यापैकी आता लेट अस कम टू डीव्ही आस्पेक्ट. डीव्ही मध्ये काय दिलेलं आहे सेक्शन 27 मध्ये, थोडेसे आपण एफर्ट्स घेतले ना तर आपल्याला हे कळेल की डिवोर्सच्या डिवोर्सच्या केसेसमध्ये ज्युरिस्डिक्शन वेगळं दिलेलं आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस जर तुम्हाला दाखल करायचे तर तिथे वेगळं दिलेलं आहे. वाईड स्कोप दिलेला आहे आपल्याला पीडब्ल्यूडीव्ही ऍक्टनी. आणि तो वाईड स्कोप का दिलेला आहे? जस्ट फॉर द बेनिफिट ऑफ वुमन. मग तो वाईड स्कोप काय, तो आपल्याला अभ्यास करायचा आहे की ती जिथे राहते किंवा परमनंटली किंवा टेम्पररी किंवा ती जिथे कामाला आहे किंवा रेस्पॉन्डंट जिथे राहतो किंवा कामाला आहे, कामाच्या ठिकाणी बरं का, तिथेही तुम्ही दाखल करू शकताय. आणि तिसरं काय दिलेलं आहे 27(1) सी काय दिलेलं आहे, कॉज ऑफ ऍक्शन. तर आता आपल्यापैकी किती जण एवढं लक्ष देतात की अच्छा कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे काय? आपण काय म्हणतो, जिथे तिला मारहाण झाली, शिवीगाळ झाली, डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे, दॅट इज ओनली कॉज ऑफ ऍक्शन. आपण घेतली कंप्लेंट, दाखल केली, सॉरी पिटिशन घेतलं, तिच्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घेतले आणि दाखल करून टाकलं. आता यावेळेस काय झालं की ती तिच्या माहेरी आलेली आहे. ठीक आहे. माहेरी आल्यानंतर तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपण सगळ्या गोष्टी पिटिशन मध्ये लिहिल्या, पण कॉज ऑफ ऍक्शन आपण काय म्हणतोय? किंवा मग आपला जो लास्टचा क्लॉज असतो ज्युरिस्डिक्शनचा, आपण काय म्हणतोय? काहीही न विचार करता की हो ती इथे राहते, इथे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणून. कॉज ऑफ ऍक्शन इज अ डिफरंट थिंग. ज्युरिस्डिक्शन ती कुठे राहते किंवा काय, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर जर लिहून घ्यायचं असेल तर एक केस लॉ खूप महत्वाची आहे याबद्दल, हिमाचुक वर्सेस प्रीतम अशोक सदाफुले. हिमाचुक वर्सेस प्रीतम अशोक सदाफुले. यामध्ये काय झालं होतं की दोघं नवरा बायको युकेला राहत होते आणि ती महिला आली दिल्लीत. दिल्लीला ती तिच्या पेरेंट्सकडे आली आणि तिने तिथे दाखल केली डोमेस्टिक व्हायलन्स. तिथे दाखल केल्यानंतर दिल्लीला नवरा अपिअर झाला आणि त्यांनी सांगितलं की या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाहीये कारण की इथं काही झालेलंच नाहीये, कॉज ऑफ ऍक्शन झालंच नाहीये, इथे फक्त तिचे पेरेंट्स राहत आहेत, त्यामुळे ज्युरिस्डिक्शन नाही असं नवऱ्याचं म्हणणं होतं. लोअर कोर्टाने सांगितलं की हो इथे ज्युरिस्डिक्शन नाही, इथे तुम्ही फाईल करू शकत नाही, तुम्ही 20-21 वर्ष का जितकेही वर्ष तुम्ही युकेला राहिले होते. परंतु नंतर दिल्ली हायकोर्टाने काय सांगितलं बघा. दिल्ली हायकोर्ट हेल्ड दॅट, जसं आता ज्युरिस्डिक्शनच्या क्लॉज मध्ये, टेम्पररी रेसिडेन्स मीन्स वेअर अन अग्रीव्ड पर्सन इज कंपेल्ड टू टेक शेल्टर और डू जॉब और बिझनेस इन व्ह्यू ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स विद इन हर मॅट्रिमोनियल होम. आता तुम्ही सांगा, युके मधनं जर तिला इतका त्रास होत होता म्हणून तिला तिच्या आई वडिलांकडे आश्रितांसारखं राहावं लागलं, शी वॉज कंपेल्ड टू टेक अ शेल्टर ऑफ हर पेरेंट्स इन दिल्ली. सो इथे झालं का नाही ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे की समोरच्यानी जर ऑब्जेक्शन रेज केलं ज्युरिस्डिक्शनच्या पॉइंटवर, नॉट मेंटेनेबिलिटी, तिथे आपल्याला हे माहिती असायला पाहिजे ज्युरिस्डिक्शन ऑल्सो इन्क्लुड्स टेम्पररी रेसिडेन्स. टेम्पररी रेसिडेन्स म्हणजे काय? आता टेम्पररी रेसिडेन्स मध्ये अजून हायकोर्टाने काय सांगितलेलं आहे, नाही नाही नाही, तुम्ही टेम्पररी रेसिडेन्स मध्ये तुम्ही असं नाही करू शकत की 2 दिवसासाठी तुम्ही तुमच्या पेरेंट्सकडे आले, मग तुम्ही केस दाखल केली आणि तुम्ही म्हणताय की दिस इज माय टेम्पररी रेसिडेन्स अँड दॅट इज वाय आय हॅव
फाईल द केस बिफोर दिस ऑनरेबल कोर्ट. मग आता हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे की जर वेगवेगळे व्ह्यूज आहेत, काही कोर्ट जर म्हणत असतील की फ्लिटिंग रेसिडेन्स नाही चालणार आहे, दिस इज नॉट अ फोरम शॉपिंग, की तुम्ही तुमच्या पेरेंट्स कडे आले आणि म्हणून तुम्ही पुण्याला तुम्ही सॉरी दिल्लीला तुम्ही आले तर तुम्हाला इथे दाखल करता येणार नाही. पण दिल्ली हायकोर्ट काय म्हणतंय की कंपेल टू रिसाइड. तर या केसमध्ये आपली प्लिडिंग कशी असायला पाहिजे हे देखील आपल्याला कळायला पाहिजे की जेव्हा मी ज्युरिस्डिक्शन क्लेम करते, जेव्हा मी एखाद्या कोर्टासमोर दाखल करते, तर व्हॉट शुड बी आवर प्लिडिंग, काय फॅक्ट्स नरेट करायला पाहिजे. तर या केसमध्ये ते सांगितलेलं आहे. एका केसमध्ये असं झालं होतं की हैदराबाद मध्ये बऱ्याच वर्षांचं 21 वर्षांचं लग्न आणि सगळं काही रेसिडेन्स होता बायकोचा. त्यानंतर ती मुंबईला आली. 21 वर्षांच्या सानिध्यानंतर मुंबईला एका हॉटेलमध्ये येऊन त्या राहिल्या. आणि त्याआधी त्यांनी थोडंसं प्रिपरेशन काय केलं की ज्या दिवशी त्या मुंबईला आल्या त्या दिवशी एका हॉटेलमध्ये राहिल्या आणि त्यांनी त्या त्या ज्युरिस्डिक्शन मधल्या एका पोलीस स्टेशनला जस्ट एक एनसी केली की अशा अशा गोष्टी झाल्या आणि नवऱ्याने त्रास दिलेला आहे. एनसी दाखल झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मग त्यांनी लगेच मुंबईच्याच त्या हॉटेलच्या ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टामध्ये केस दाखल केली. आणि कोर्टाने हे सांगितलं, समोरचा जेव्हा अपेअर झाला तेव्हा सांगितलं की ज्युरिस्डिक्शन कसं आहे. तर मग रिलाय अशावर झालं की दिस इज अ टेम्पररी अकोमोडेशन. त्यावेळेस कोर्टाने सरळ सांगितलं की हे टेम्पररी रेसिडेन्स किंवा मग हे ज्युरिस्डिक्शन ग्राह्य धरताच येणार नाहीये, कारण की जर तुमची पूर्ण हिस्ट्री बघितली तर तुम्ही 21 वर्षाच्या सानिध्यानंतर इथे आलात, तुम्ही जस्ट एक एनसी इथे दाखल केली जस्ट टू फाईल द डोमेस्टिक व्हायलन्स केस. आणि त्या एनसीच्या 2 ते 3 दिवसानंतर रिलाइंग ऑन दॅन एनसी तुम्ही ज्युरिस्डिक्शन क्रिएट केलंय फेक. तर हेही आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे हाही अभ्यास आपल्याला व्हायला पाहिजे की टेम्पररी ज्युरिस्डिक्शनच्या अंडर तुम्ही सरसकट काहीही बोलू शकत नाही की मी आत्ता आले आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी केलेली आहे. टेम्पररी रेसिडेन्स म्हणजे काय की मिनिंगफुल रेसिडेन्स पाहिजे तिथे. असं हवंय की ओके ठीक आहे, वाय यू आर कंपेलिंग, किंवा मग पुढेही तुम्ही इथे तुम्ही करणार आहात का, राहणार आहात का तुम्ही, या गोष्टी तुमच्या प्लिडिंग मध्ये आलेल्या आहात का, तुम्ही हे ड्राफ्ट करत आहात का, किंवा मग क्लायंट कडनं तुम्ही तशी इन्फॉर्मेशन घेतली आहे का. दॅट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. पुढचा आस्पेक्ट असा आहे की अजून एक केसमध्ये आईनी मुलाविरुद्ध आणि विरुद्ध केस दाखल केली होती. तर ही केस आहे रवींद्रनाथ साहू वर्सेस श्रीमती सुशीला साहू असे. या केसमध्ये काय झालं होतं की मुलासोबत आई राहत होत्या बेरमपूरला, आणि बेरमपूरला ऑलरेडी त्यांचे 3-4 केसेस चालू होत्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टी रिलेटेड. आणि मग मुलगा आणि सून यांना त्रास द्यायला लागल्या. खूपच त्रास असह्य झाल्यानंतर बेरमपूरला कोणीच नसल्यानंतर एखादी आई काय करणार, तर ती तिच्या मोठ्या मुलीकडे वास्तव्यास आली आणि तिला खूप जास्त त्रास झाल्यामुळे तिची मुलगी राहत होती तिथे त्यांनी केस दाखल केली. मुलगा अपियर झाला आणि मुलांनी सगळे केसेस दाखवले की बघा बेरमपूरला या राहत होत्या आणि बेरमपूरला बाकीच्या केसेस पण आहेत, सो दिस कोर्ट इज नॉट हॅव्हिंग अ ज्युरिस्डिक्शन टू फाईल डोमेस्टिक व्हायलन्स, आणि केवळ मला त्रास देण्यासाठी माझ्या आईने इथे एवढा लांब दाखल केलेली आहे. कोर्टाने काय सांगितलं त्यावेळेस, कोर्टाने हे सांगितलं का की नाही नाही नाही, हे टेम्पररी ज्युरिस्डिक्शन पण नाहीये, तुम्ही जस्ट इथे आलात आणि लगेच दाखल केली. कोर्ट हॅज हेल्ड दॅट द टेम्पररी रेसिडेन्स परत इन्क्लुड्स, आता इथे स्पष्ट काय केलेलं आहे ऑनरेबल ओरिसा हायकोर्टाने, द टेम्पररी रेसिडेन्स इन्क्लुड्स अ प्लेस where an aggrieved person was compelled to reside in view of commission of domestic violence, where she may not have decided to reside permanently or for a considerable length of time. त्यांनी हा विचार केला होता का की मी इथेच येऊन स्थानिक होणार आहे, नाही, पण शी वॉज कंपेल्ड टू कम टू हर एल्डर डॉटर अँड देन शी हॅज टू फाईल रादर वी से. सो वी शुड अंडरस्टँड, वी शुड नो की ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय काय असतं. थोडक्यात सांगते, बरंचसं ज्युरिस्डिक्शन मध्ये बरंचसं पुढे पण आहे, पण फक्त अग्रीड पर्सन दाखल करू शकते का हो, सॉरी सॉरी फक्त वाईफ दाखल करू शकते का हो डोमेस्टिक व्हायलन्स, तर नाही. विडो दाखल करू शकते, आई दाखल करू शकते, मुलगी दाखल करू शकते, मुलगी आईच्या विरुद्ध देखील दाखल करू शकते, वडिलांच्या दाखल करू शकते. अजून कोण दाखल करू शकतो तर प्रोटेक्शन ऑफिसर दाखल करू शकतं, सर्व्हिस प्रोव्हायडर. आज मी जर एनजीओ रन करतेय, माझ्या एनजीओ मध्ये एखादं जण आलं
तर मी त्यांच्या वतीने दाखल करू शकते का? तर त्यांची मनस्थिती नाहीये, त्यांची परिस्थिती नाहीये. बरं, मग जर मी दाखल करते तर व्हॉट प्रिकॉशन शुड आय टेक बिईंग अ ऍप्लिकंट? कारण की ऍप्लिकंट तर मग मी होणार, परिवार एनजीओ जर माझा आहे तर मी ऍप्लिकंट होणार. मग मी ऍप्लिकंट होणार तर माझे डिटेल्स काय मी दाखल करायचे असतात का, ड्राफ्ट करायचे असतात का, प्लीड करायचे असतात का, मी काही डॉक्युमेंट्स द्यायचे असतात का, का नाही फक्त अग्रीड पर्सन बद्दल लिहायचं? या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला घ्यायचं असतं. मी परत एकदा सांगेन, ज्युरिस्डिक्शन पार्ट इज नॉट कम्प्लिटेड येट, पण आता 1:30 वाजत आलेत आणि बराच वेळ मी घेतलेला आहे. बट जेव्हा आपल्याकडे एखादी केस येत आहे, जेव्हा आपल्याला हे माहिती आहे की आपणच सर्वे सर्वा आहोत, जेव्हा आपल्यावर कुणीतरी ब्लाइंडली ब्लाइंडली कुणीतरी इतका विश्वास ठेवते की हो मी या वकील साहेबांकडे आलेली आणि मला न्याय मिळणारच, तर मग का नाही आपण पूर्णतः नॉलेज घ्यायचं? तुम्ही कुठूनही घ्या नॉलेज, पण तो प्रॅक्टिकल नॉलेज आज आपल्याला कुठून मिळतोय? आपण कुठेतरी काहीतरी एक फोन करतो, बरं असं असं झालं, आता काय करायचं, आता काय करायचं? इत्थंभूत नॉलेज घ्यावं. आणि फक्त न्याय मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला जितकं काही करता येईल, अभ्यास तर आहे, नो डाऊट सिनियर्स आर देअर. माझं तर हे म्हणणं आहे की नेहमी सिनियर्स असतात, बट आपल्याला इंडिपेंडंट व्हायचंय. रादर कधीतरी डायरेक्टली कुणीतरी सजेशन मागायला आलं की माझ्यासोबत अर्धी केस मी आता या वकिलांकडे दिली आहे आणि मला थोडंसं चुकीचं वाटतं, बरं या स्टेजला काय करायचं, आणि आपल्यालाच माहिती नाहीये की या स्टेजला काय करायचंय. सो कोर्समध्ये स्टार्ट पासून अगदी क्लायंट आल्यापासून काय बोलायचं, काय नाही बोलायचं, काय हवंय, तिथे पासून अपीलापर्यंत जर आपल्याला माहिती असलं तर दो यू आर अ ज्युनियर डझंट मॅटर. नॉलेज घ्या, अभ्यास करा, कोणत्याही स्टेजला येऊ दे, काय भांबावून जायची गरज आहे. मी हे म्हणत नाही आपण ओव्हर कॉन्फिडन्स करावा, पण मी हे म्हणते की आपल्यामध्ये एवढं तरी असावं कॅपॅबिलिटी की आपण कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकतो. तर मी इथे थांबते आणि मॅडम काही असतील क्वेश्चन्स तर आपण बघा. येस, येस मॅम. धन्यवाद. जस्ट या, थँक्यू सो मच मॅम. आपण आता क्वेश्चन आन्सर घेणार आहोत, पण कोर्स रिलेटेड आपण क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. जस्ट अ मिनिट फ्रेंड्स, मी जस्ट रेकॉर्डिंग ऑफ करते.